मराठी कवितेला नेमकं वळण आणि परिणामकारक बळ देणारे ज्येष्ठ कवी, लेखक, समीक्षक, विचारवंत वक्ते म्हणून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील ते प्रसिद्ध आहेत. संवादशास्त्र व माध्यमशास्त्रातील तज्ज्ञ म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या या कार्याबद्दल ट्रान्स आशियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने त्यांना द पिलर्स ऑफ हिंदुस्थानी सोसायटी या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मराठी कवितेचं राष्ट्रीय पातळीवर त्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे. हिंदी, इंग्रजी, बंगाली, मल्याळम, कन्नड म्हणून त्यांच्या सळाळ आणि सळाळनंतर या कविता संग्रहाचं अनुवाद प्रकाशित झालेला आहे. इतरही अनेक भारतीय भाषांमधून त्यांच्या कवितांचे अनुवाद झालेले आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 2016 ते 2019 या काळात ते अध्यक्ष राहिलेले आहेत. आपल्या राज्याला प्रथमच लाभलेलं मराठी भाषा धोरण हे जे आहे त्या धोरणासाठी सरकारला फेब्रुवारी 2022मध्ये सादर करणाऱ्या राज्य भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक सौहार्द आणि सलोखा टिकवून धरण्याचं आणि आधुनिक बहुसांस्कृतिक धर्मनिरपेक्ष समाज निर्मितीचं कार्य त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. युगवाणी या महत्त्वपूर्ण दर्जेदार वाङ्मय नियतकालिकाचे 1 दशक त्यांनी संपादन केलेलं आहे. मराठीत एकेकाळी सर्वाधिक वाचकप्रिय राहिलेली मासिके, साप्ताहिक आपण जे ओळखतो, सोबत, प्रभंजन, रविवारची जत्रा इत्यादीसाठी त्यांनी अनेकदा वार्तांकन केलेलं आहे. लोकमत, महासागर, साप्ताहिक चौफेर यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून त्यांनी लेखन आणि वार्तांकन केलेलं आहे. त्याचबरोबर लोकसत्ता, सकाळ इत्यादी दैनिकांच्यामधून सातत्यानं त्यांनी स्तंभलेखन केलेलं आहे. याबरोबरच अनेक साप्ताहिके, पाक्षिके, मासिके, नियतकालिके यातून विविध विषयांवर त्यांनी विपुल असं लेखन केलेलं आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष या नात्यानं त्यांनी महामंडळाच्या कामकाजाला घटनात्मक नैतिकतेचे वळण लावण्याचं एक महत्त्वाचं काम केलं आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या प्रयत्नामुळं अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे केवळ संमेलन केंद्रीय असणारे स्वरूप बदलून लोकसहभाग, लोकाश्रयाने, ग्रंथालये, महाविद्यालये, विद्यापीठे यांच्या सहकार्याने भाषिक, साहित्यिक, सांस्कृतिक विषयक उपक्रम केंद्री असं त्याचं स्वरूप चालू झालं. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखकाची निवडणुकी नव्हे तर प्रतिष्ठा जपणारी अशी निवड व्हावी अशी घटनादुरुस्ती त्यांच्या महामंडळाच्या त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात केली गेली. भारत सरकारच्या नॅशनल बुक ट्रस्टच्या मराठी विषयक राष्ट्रीय सल्लागार समितीचे ते सदस्य राहिलेले आहेत. विदर्भ साहित्य संघाचे सुमारे 30 वर्ष ज्येष्ठ उपाध्यक्ष राहिलेले आहेत. राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच विश्वकोश मंडळ या स्वायत्त संस्थांची स्वायत्तता संपुष्टात आणून त्याचे सरकारी खातेकरण करण्याचा एक घाट घातला गेला होता. त्यांच्या प्रयत्नामुळे हा घाट रद्द करावा लागला. ही व्यवस्था या संस्थांना संपूर्ण स्वायत्तता राज्याने प्रदान करावी यासाठी अजून देखील ते प्रयत्न करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्या विभागाचे ते पहिले पूर्णवेळ प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होते आणि या विभागाच्या स्वतंत्र इमारतीची पायाभरणी आणि जनसंवाद विद्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुरुवात त्यांच्याच कार्यकाळात झालेली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्वत सभेवर 3 वर्षे संवाद माध्यम तज्ज्ञ म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली होती. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सांस्कृतिक समितीचे तसेच नागपूर नगर त्रिशताब्दीच्या राज्य उच्चाधिकार समितीचे ते सदस्य राहिलेले आहेत. राज्य भाषा सल्लागार समितीचे ते सदस्य आहेत. अनेक शिबिरे, प्रशिक्षणे, कार्यशाळा याचं आयोजन आणि त्यात विविध ठिकाणी विविध मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. विदर्भ सांस्कृतिक परिषद या सांस्कृतिक संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. या संस्थेची जन सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान या नावाने नोंदणी झालेली असून अध्यक्षपद त्यांच्याकडे आहे. एकूणच केवळ साहित्य केंद्री न राहता मराठी भाषिक समाजाला मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या नव्या व्यापक गरजा लक्षात घेऊन या क्षेत्रात नव्याने स्थापित नव्या आणि वेगळ्या संस्थात्मक संकल्पनेवर आधारित विश्व मराठी परिषद या संस्थेचे ते संस्थापक मार्गदर्शक आहेत. खरं तर खूप मोठा परिचय आहे सरांचा. 50 वर्षाहून अधिक काळ साहित्य क्षेत्रात
आणि साहित्य महामंडळ, साहित्य परिषद या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे. आणि आज आपल्याकडं आवर्जून नागपूरहून ते मराठीचा अभिजात दर्जा आणि मराठीसमोरील आव्हाने या विषयावर बोलण्यासाठी आलेले आहेत. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल या तीनही संस्थांच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेच्या 47व्या वर्षी या व्यासपीठावरती या व्याख्यानमालेत या महाराष्ट्रातल्या अतिशय सुस्थापित आणि प्रतिष्ठित अशा ज्या व्याख्यानमाला महाराष्ट्रात आहेत त्यातल्या या एका महत्त्वपूर्ण अशा व्याख्यानमालेच्या व्यासपीठावरती आपल्याशी संवाद साधायची संधी मला या व्याख्यानमालेच्या आयोजकांनी दिली, याबद्दल मी आधी त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. इचलकरंजी या गावाबद्दल मला खूप लहानपणापासूनच कौतुक होतं आणि मी अनेक ठिकाणी फिरलो महाराष्ट्रात, पण या आडवाट्याला येण्याची संधी मला पहिल्यांदा मिळते. लहानपणी भूगोलामध्ये आम्ही शिकलो की इचलकरंजी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे. म्हणजे नेमकं काय आहे हे कौतुक आजपर्यंत कायम होतं आणि ते खरोखर अजून टिकून आहे का याची मी आल्यावर चौकशी केली तर मला स्वानंद कुलकर्णींनी सांगितलं की 80,000 अजून विणकरांचं माग आणि 1.5 लाखाची लोकसंख्या ही वस्त्रोद्योगावरती उपजीविका करू शकते. इतकं पोटेन्शियल इचलकरंजीने अजून जपलेलं आहे. त्यामुळे हे मँचेस्टर का होतं आणि का आहे याचा दिवसभर मी जो शोध घेत होतो त्याचे खूप ताणेबाणे, त्याचं पोत टेक्स्चर मला आज दिवसभरात गवसलं आहे अनेकांकडून. पण इचलकरंजी फक्त वस्त्रातलेच ताणेबाणे तलमपणे जपत आहे आणि हाच त्याचा इतिहास आहे असं नाही, पण भाषा, साहित्य, संस्कृती, संगीत, नाटक हे जे मराठीचं संचित आहे आणि ज्या संचितांनी हा अभिजात दर्जा मराठीला मिळालेला आहे, या संचितामध्ये इचलकरंजीचा सुद्धा वाटा हा खूप मोठा आहे. आणि नुसता वाटा नाही आहे, नुसतं संचित नाही आहे, तर ते वर्तमान आहे. आणि ते आजपर्यंत इचलकरंजींनी आपल्यासारख्या संस्थांनी जपलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे. संचित असणं आणि फ्रेम करून ठेवणं वेगळं, पण त्याचं दैनंदिन जतन संवर्धन करून ते पुढच्या पिढ्यांपर्यंत त्याचा संस्कार पोचवण्यासाठी निष्ठावान आणि समर्पित कार्यकर्ते त्या संस्थांना लाभणं, त्या दृष्टीने इचलकरंजी मला एक फार भाग्यवान असं गाव वाटतं की ज्याचं उदाहरण महाराष्ट्राला दिलं पाहिजे. मगाशी मी आपटे वाचन मंदिराबद्दलही मला प्रचंड कौतुक होतं इचलकरंजीच्या. त्याला कारण महाराष्ट्रातल्या अतिशय प्रतिष्ठित अशा वाङ्मय पुरस्कारांमध्ये आपटे वाचन मंदिराचं नावसुद्धा फार जुनं आहे. म्हणजे ज्या पुरस्कारांची रक्कम किती आहे हे महत्त्वाचं नाही, तो कोण देतं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यावर त्याची प्रतिष्ठा अवलंबून आहे. अशापैकी हा एक पुरस्कार. त्या आपटे वाचन मंदिराबद्दलचं जे कौतुक होतं, जे कुतूहल होतं, ते आज मला स्वानंद कुलकर्णी घेऊन गेले. आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष आलेले आहेत तिथे. त्यांचं सभागृहापर्यंतचे सगळे मजले, त्यांचं ते सगळं काम त्यांनी जतन केलेलं, सगळ्या संदर्भ ग्रंथापासून तर बालसंग्रहालयापर्यंतचा सगळा आवाका. महाराष्ट्रामध्ये अशी फार कमी ग्रंथालयं, फार कमी व्याख्यानमाला, फार कमी संस्था आणि फार कमी संस्थांचा असा एकोपा असलेली कमी गावं आहेत. भरपूर होती, कमी होत आहेत. तरी महाराष्ट्रामध्ये एक 15-20 तरी व्याख्यानमाला लहान मोठ्या या अशा आहेत की त्यांनी महाराष्ट्राचं हे बौद्धिक, सांस्कृतिक, भाषिक सगळ्या अंगाने जे संचित आहे हे नीट जपत दरवर्षी लोकांपर्यंत पोचवत आणि या क्षेत्रामध्ये जे काही आधुनिक, अद्ययावत आणि समकालीन घडत असेल त्याच्याशी लोकांचा जो संपर्क आहे तो टिकवला आहे. संस्कृती ही यातून प्रवाहित असतं, यातून टिकत असते आणि ती टिकवण्यासाठी अशा संस्था आणि त्या संस्थांना असे कार्यकर्ते लाभत राहावे लागतात. इचलकरंजीचं हे वातावरण जे आहे, संगीताची मोठी परंपरा आहे.
या जी संस्थानं या भागातली आहे त्यांची प्रत्येकाची जी काही वैशिष्ट्य आहे त्यात इचलकरंजीचंही वैशिष्ट्य आहे. आणि बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचं नाव आणि त्यानिमित्ताने इचलकरंजीकरचं संगीत क्षेत्रातलं नाव हे तर सुविख्यातच आहे. आणि आज मनोरंजन मंडळ आणि आपल्या या सगळ्या सहयोगी संस्था ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या सगळ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि मुख्य विषयाकडे वळतो. याच विषयावर एक 3 महिन्यापूर्वी बेळगावला त्यांनी अभिजात मराठी संस्था नावाचीच संस्था स्थापन करून त्याच्या उद्घाटनाला मला बोलवलं होतं, मेळावा घेतला होता आणि याच विषयावरती जवळजवळ तिथेही काही मांडणी केली होती. मुळामध्ये खूप कुतूहल लोकांना होतं आणि आता ते जवळजवळ शवत आलेलं आहे की हे अभिजात दर्जा नावाची भानगड काय आहे आणि मराठीला अभिजात दर्जा मिळाला म्हणजे नेमकं काय झालं. ज्या दिवशी हा दर्जा मिळाला असं केंद्राच्या कॅबिनेटने 3 ऑक्टोबर 24ला तो दर्जा दिला, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे वातावरण, ज्यांनी हा दर्जा मिळवण्यासाठी काहीही केलं नाही त्यांनी प्रचंड वाजवून घेतले बँड आपले, मुंबईपासून तर गल्ल्यांपर्यंत. जणू काही जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या आंदोलनात ज्यांचा काळीचाही सहभाग नव्हता, पण संयुक्त महाराष्ट्र झाल्याबरोबर ज्यांच्यामुळेच कदाचित संयुक्त महाराष्ट्र झाला असं वाटावं असं वातावरण निर्माण झालं. तीच परिस्थिती अभिजात दर्जाच्या वेळेला होती. ज्यांच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यांचं स्मारक फ्लोरा फाउंटनला आहे. ते कामगार होते, मजूर होते, कष्टकरी होते, गिरणी कामगार होते, मेले ते होते 106 लोक. पण संयुक्त महाराष्ट्र हा कलश कोणाला मिळाला? तो कलशच मुळात चुकीच्या हातात गेल्या दिवसापासून आजपर्यंत महाराष्ट्राची जी वाताहत आहे, राजकीय, भाषा, साहित्य, घसरता आहे तो आलेख, चढता नाही आहे. सुरुवातीची 25-30 वर्ष जर सोडली आणि यशवंतराव चव्हाणांसारखा एक द्रष्टा पंडित जवाहरलाल नेहरूंच्या पावलावर पाऊल टाकून महाराष्ट्र नेऊ इच्छिणारा असा एक मुख्यमंत्री अपवादात्मक जर सोडला, तर पलीकडच्या या 60, 64, 65 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये पहिली 30-35 वर्ष ही उत्कर्षाला जाण्याची आहेत आणि नंतरची प्रचंड वेगाने तो उत्कर्ष जो आहे तो मातीत घालण्याची आहेत. आणि यातली 55 वर्ष तर मी प्रत्यक्ष त्या चळवळीतच आहे, भाषा साहित्य संस्कृतीच्या, आणि त्याच्या आधी फार जवळून बघतो आहे सगळं, आतून बाहेरून सगळे व्यवहार, शासनबाह्य, सार्वजनिक साहित्य संस्था, सार्वजनिक संस्था, पुरोगामी चळवळी, या सगळ्यांमध्ये सक्रिय सहभागी राहिला, काहींचा सहप्रवासी राहिलो. अगदी दलित पॅन्थरच्या निर्मितीच्या आधीपासून नामदेव माझा मित्र होता. त्यामुळे हा जो महाराष्ट्राचा स्थापनेनंतरचा, माझा जन्म 50चा, महाराष्ट्राचा जन्म 60चा, आमच्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा जन्म 61चा. आम्ही मध्य प्रांतातून आलो, मध्य प्रदेशातून आलो, नागपूर करार करून आलो, अकोला करार करून आलो. आम्ही आलो म्हणून महाराष्ट्र संयुक्त झाला. नागपूरकर हे मराठी भाषेबद्दल अधिक तळमळी आणि कळकळीने का बोलतात? मग ते डॉक्टर V.B. कोलते असो, राम शेवाळकर असो की श्रीपाद भालचंद्र जोशी असो, याची काही कारणं आहेत ती आधी समजून घेतली पाहिजे की इतके तळमळीने आणि कळकळीने का बोलतात. त्याचं एक कारण असं आहे की विदर्भातल्या माणसांना जाणवतं की महाराष्ट्राचं अद्यापही भाषिक सांस्कृतिक ऐक्य झालेलंच नाही. बेळगाव आणि विदर्भ हे मराठीच्या बाबतीत जवळजवळ सारखे वागणूक दिले गेलेले आहेत. एक लढतो आहे आणि आम्ही हात बांधून बसलो, इतकाच फरक आहे. आम्ही आमची राजधानी सोडून आलो, नागपूरची. राजधानीचे जे फायदे असतात, ते लाटणारे जे राजधानीच्या मंत्रालयाच्या भोवती घोटाळत असतात, ते सगळे आम्हाला मिळाले असते, पण आम्ही राजधानी त्यागली.
1938 साली नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये पहिल्यांदा मराठी भाषिक राज्याचा ठराव मांडला गेला. महाराष्ट्राचं महामंथन या लालजी पेंडसेंच्या महाग्रंथामध्ये पहिलं वाक्य हे आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया रचला गेला तो नागपूरच्या प्रांतिक असेंब्लीमध्ये रामराव देशमुखांनी 38 साली मांडलेल्या एक मराठी भाषिक एका राज्याचा. तेव्हापासून तर आजपर्यंत मराठीचं, महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक ऐक्याचं, विविध प्रकारच्या भाषिक ऐक्याचं नेमकं काय होत गेलं याची तपासणी, याचं ऑडिट गेले 55 वर्ष माझ्यासारखी काही अत्यंत मोजकी माणसं करतायत. भाषा, आपला भाग सोडणं, आपलं राज्य सोडणं, आपली राजधानी सोडणं एका विशिष्ट भाषेसाठी, भाषिक संस्कृतीसाठी, भाषिक राज्यासाठी हे काय असतं हे विदर्भाला माहिती आहे. आणि जे बेळगाव तळमळत आहे महाराष्ट्रात येण्यासाठी त्यांना माहिती आहे. पण या 30 वर्षाचा इतिहास पाहता असं वाटतंय की ते नाही आहे महाराष्ट्रात. तर एका अर्थाने ठीकच असलं पाहिजे खरं म्हणजे, कारण इथेही आल्यावर त्यांना माझ्यासारखं ओरडावंच लागेल पुढचे 55 वर्ष. म्हणजे काही फार फरक पडेल असं वाटत नाहीये. का? दक्षिणेचं नेहमी उदाहरण आपण भाषेच्या संबंधात का देतो? दक्षिणेतल्या भाषांना अभिजात दर्जा आधी का मिळाला? दक्षिणेतल्या भाषांना सगळ्याच आपापल्या भाषांच्या जतन संवर्धनासाठी त्या इतक्या अग्रेसर पुढाकार घेतलेला का असतात? त्याला आपण आक्रमक हा शब्द वापरतो. आक्रमक नाही आहे, जतन संवर्धनाची निष्ठा आहे. भाषा, साहित्य, अर्थकारण, धर्मकारण, संस्कृती, राजकारण, सत्ताकारण आणि वर्चस्वकारण हे वेगळं करता येत नाही एकमेकांपासून. भाषेच्या प्रत्येक शब्दामध्ये राजकारण, सत्ताकारण, वर्चस्वकारण या सगळ्या छटा गुंतलेल्या असतात. कारण ते राजकारण असो, अर्थकारण असो, धर्मकारण असो, संस्कृती कारण असो, भाषेतच घडतं, भाषेतच बोलतं, हॅपनिंगच भाषेमध्ये आहे त्याचं. भाषा हेच माध्यम आहे प्रत्येक गोष्टीचं, कारण ती विचार करण्याचं माध्यम आहे. आणि त्यातही स्वभाषा, त्यातही मातृभाषा. दक्षिणेतल्या भाषा सुरक्षित का आहेत? त्यांना मराठीसारखी अवनतीची कारणं शोधावी का लागत नाही आहेत? त्याच्यावर उरफोड का करावी लागत नाही आहे? त्याची 2 महत्त्वाची कारणं अशी आहेत की त्या आर्य कुळातल्या भाषा नाही आहेत आणि त्यांची लिपी देवनागरी नाही आहे. ही त्यांच्या संरक्षणाची 2 प्रचंड मोठी साधन सामुग्री आहे. लिपी वेगळी असणे आणि त्या द्रविड कुळातल्या असणे. त्यांची लिपी ब्राह्मी आहे, देवनागरी नाही आहे. देवनागरी लिपीमुळे मराठीवर हिंदीची ही लिपी देवनागरी असल्यामुळे एका वेगळ्या छुप आक्रमण आहे जे आता अत्यंत उघड स्वरूपात हिंदी सक्तीच्या रूपाने लादलं गेलं, ज्याच्या विरोधात आपण लढतो आहोत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठीचा अभिजात दर्जा आणि मराठी समोरची आव्हानं हे आपल्या व्याख्यानाचे आजच्या 2 विषय आहेत, एकमेकात गुंतलेले आहेत. हे अभिजात दर्जा हे प्रकरण काय, हाचा थोडासा आपण धावता आढावा घेऊ आधी, मग आव्हानांवरती येऊ. भारतीय राज्यघटनेमध्ये क्लासिकल लँग्वेज, अभिजात भाषा नावाचं कुठलंही प्रकरण उपलब्ध नाही. राज्यघटनेचं जे 8वं परिशिष्ट आहे त्याच्यामध्ये ज्या भाषा नोंदल्या असतील, ज्या 22 आहेत, त्यांना अधिकृत भाषेचा दर्जा आहे. राष्ट्रभाषा कोणतीही नाही. त्यामुळे सगळ्याच भाषा या भारतातल्या राष्ट्रभाषा आहेत. मग अनेक लोक आम्हाला म्हणतात की हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती, अरे तुम्ही करा ना मराठी राष्ट्रभाषा प्रचार समिती, तुम्हाला कोण नाही. मी तर अनेकदा म्हटलं मराठी राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करा, तुम्हाला कायद्याने काही अटकावत करत नाही ना तुम्ही. त्यांनी केली, तुम्ही केली नाही, एवढाच फरक आहे. प्रत्येक भाषेने
तामिळ राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करावी, तेलुगू राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करावी. कोणतीही एक भाषा भारतात राष्ट्रभाषा नाही आहे. सगळ्या भाषा समान आहेत, सगळ्यांचा दर्जा एक समान आहे. अभिजात दर्जा कुठून आला, कसा आला, का आला? 2004 साली जयपाल रेड्डी मंत्री असताना केंद्रामध्ये पहिल्यांदा सरकारने अभिजात भाषा नावाची एक नवी वर्गवारी निर्माण केली आणि पहिल्यांदा हा दर्जा तमिळ भाषेला मिळाला. संस्कृतला सुद्धा अभिजात दर्जा नव्हता. आपण वारसा हक्काने सांगतोय की संस्कृत ही अभिजात भाषा आहे, ग्रीकही आहे, लॅटिनही आहे, त्या अर्थाने आहेत. पण सरकारी दर्जा असलेली भाषा तमिळ ही पहिली अभिजात भाषा भारतातली. तमिळला मिळाल्यानंतर संस्कृतला मिळाला. संस्कृत कोणत्याही राज्याची राज्यभाषा नाही, संस्कृतसाठी कोणी अहवाल दिला नाही. तरी का मिळाला ठाऊक नाही. त्याच्यानंतर मग मल्याळम, कन्नड, तेलुगू आणि मग उडिया, त्यांची केस कोर्टात चालू आहे. या कारणाखाली मराठीचा दर्जा काही वर्ष अडकवून ठेवला गेला, 10 वर्ष. पहिल्यांदा जेव्हा तमिळला दर्जा मिळाला त्यावेळेला एक हलचल सुरू झाली की तमिळ जर अभिजात आहे तर मराठी काय गैर अभिजात आहे का? ही प्राचीन नाही का? ही स्वतंत्र भाषा नाही का? जे निकष 2004च्या सरकारने अभिजात दर्जा देण्याचे जे निकष ठेवले होते ते आजही त्याच्यात काडीचाही बदल नाही आहे, ते तसेच आहेत. ती भाषा स्वतंत्र असली पाहिजे, तिचं आजच्यापासून वेगळं रूप, इतिहासामध्ये वेगळं रूप असलं पाहिजे. तिच्यामध्ये एक खंडितता असली पाहिजे आणि तिच्यामध्ये वाङ्मय निर्मिती झालेली असली पाहिजे लिखित स्वरूपामध्ये. हे सगळे हे निकष का तयार केले गेले? कारण भाषेला अभिजात दर्जा देण्याचं कोणाचं तरी डोक्यात खूळ आलं. हे खूळ कोणाच्या डोक्यात येत असतं? हे फक्त राजकारण्यांच्याच डोक्यात येत असतं. अभिजात दर्जा हे एक राजकीय खूळ आहे आणि ज्या ज्या भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे तो गैर राजकीय पद्धतीने मिळाला असं समजण्याचं कारण नाही आहे. ज्या ज्या भाषांना मिळाला त्याच्या मागे काही ना काही राजकारणाची राजकीय पार्श्वभूमी अशी आहे. तमिळला मिळाला तेव्हा तर करुणानिधीने सांगितलंच होतं की आमचा पाठिंबा पाहिजे असेल तर आधी तमिळला क्लासिकल लँग्वेजचं स्टेटस द्या, तर आमचा पाठिंबा घ्या. ही हिंमत महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांमध्ये कधीच नव्हती. हे राज्य निर्माण झाल्यापासून भाषेच्या संबंधात ठणकावून केंद्राला काही सांगण्याची, कोणताही पक्ष असो, कोणाचीही सत्ता असो. महाराष्ट्राने या पद्धतीने ठणकावून स्वतःबद्दल कधी दिल्ली शरणता हा महाराष्ट्रातल्या सत्तेचा स्वभाव आहे. शरणता नव्हे, लोटांगणच घालण्याचा स्वभाव आहे. बिलकुल संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून 1 मे 1960 पासून आजपर्यंत त्यात काडीचाही बदल नाही आहे. उलट आता ती वाढलेली आहे. दक्षिणे ठणकावून सांगू शकते, मल्याळम सांगू शकते, तेलुगू सांगू शकते, तमिळ सांगू शकते, कन्नड सांगू शकते, मराठी का सांगू शकत नाही? याची कारणं कशात आहेत? जयपाल रेड्डीने जेव्हा 2004 साली हे प्रकरण समोर आणलं केंद्र सरकारने, ते काही फार उदात्त हेतूने आणलेलं नव्हतं. ते दक्षिणेतल्या राजकारणाचा भाग म्हणून आलेलं होतं, राजकारणासाठी झालं होतं. कन्नडला मिळालं तेव्हा सुद्धा निवडणुकांची पार्श्वभूमी होती आणि भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाला पाय रोवायचे होते आणि त्याच्या काँग्रेससारख्या पक्षांना टिकवायची होती सत्ता. भाषा आणि राजकारण परस्परांपासून कधीही वेगळं करता येऊ शकत नाही. ती करण्याची चूक महाराष्ट्रातल्या तथाकथित लेखक, कलावंत, विचारवंत, स्वतःला समजणाऱ्या स्वयंघोषित लेखकांनी जी केली ते भाषा निरक्षर आहेत, ते साहित्य साक्षर आहेत.
संमेलनाचा अध्यक्ष झाला म्हणजे त्याला भाषेतलं काही कळतच असं समजण्याचं कारण नाही. साहित्यातलं कळत असेल त्याला कारण असं आहे की भाषा शिक्षणच नाही आहे. आपण भाषा शिकतच नाही, भाषा शिकवतच नाही. आपण MA इन मराठी लिटरेचर, MA इन इंग्लिश लिटरेचर, MA इन हिंदी लिटरेचर, MA इन गुजराती लिटरेचर, MA इन मराठी नाही, MA इन इंग्लिश नाही, MA इन हिंदी नाही. कुठल्याही भाषेमध्ये मास्टर नाही तुम्ही साहित्यात मास्टर आहात. भाषेचं शास्त्रीय वैज्ञानिक शिक्षण द्यायचंच नाही ही शपथच घेतलेली आहे आपण. तर भाषात जर तुम्ही शिकवत नाही तर मराठी भाषेच्या विभाग प्रमुखाला पत्र लिहिता येत नाही असे मराठी भाषा विभाग प्रमुख माझ्या जवळ संग्रही आहे. वेळ पडली तर मी नावं सांगेन, पण त्याची गरज नाही, कारण त्यांची काही चूक नाही. अभ्यासक्रमातच नाही भाषा. 15 मार्काचा ज्ञानेश्वर, 10 मार्काचा तुकाराम, 20 मिनिटाचा नेमाडे, संपली मराठी साहित्य. म्हणजे साहित्य साक्षर होऊन सुद्धा साहित्य पारंगत झाले असे झालेलं नाही. भाषेचं शास्त्रीय शिक्षण 8व्या वर्गापासून दिलं पाहिजे हे भाषा विज्ञान सांगतं, सामाजिक भाषा विज्ञान सांगतं. भाषा विज्ञान ही वेगळी गोष्ट आहे, व्याकरण ही वेगळी गोष्ट आहे, साहित्य ही वेगळी गोष्ट आहे. भाषा साहित्य हा भाषेचा 10 ते 15% व्यवहार आहे. उर्वरित 90% भाषिक व्यवहार हा साहित्य बाह्य आहे, तो उपयोजित आहे, तो प्रत्यक्ष जीवनाशी निगडित आहे. परंतु 10% भाषा व्यवहार असलेल्या साहित्याचं वाङ्मयीन रूप म्हणजेच भाषेचं सर्वश्रेष्ठ रूप, प्रमाण भाषा म्हणजेच जगातली सर्वोत्कृष्ट भाषा, ते रूप सोडलं की बाकीचे सगळे अडाणी. याच्यामुळे आपण 90% लोक हे यांना दुय्यम नागरिकत्व भाषेमध्ये प्रदान केलेलं आहे. तुम्ही प्रमाण भाषेत बोलता का कधी? प्रमाण भाषा ही लेखनाची असते. प्रमाण भाषेचं रूप, प्रमाण भाषा हे एक रूप एकाच भाषिक समाजातल्या विविध बोलीच्या लोकांना आणि विविध काळातल्या लोकांना त्या भाषेचं सातत्य कळावं याच्यासाठी एक कुठलं तरी रूप लागतं जे सगळ्यांना समजेल असं. त्याला म्हणतात शुद्ध लेखन. खरं म्हणजे ते शुद्ध लेखन हीच अशुद्ध संकल्पना आहे, ते प्रमाण लेखन आहे. शुद्ध आणि अशुद्ध असं भाषेत काहीही नसतं. कोणत्याही बोलीतला कोणताही उच्चार, कारण भाषा हा उच्चार आहे, ध्वनी आहे, वाक आहे, वाणी आहे, लेखन फार नंतर येतं. कोणताही उच्चारित शब्द कोणत्याही भाषेतला हा तितकाच पवित्र आहे, तितकाच मंगल आहे, तितकाच शुचिरभूत आहे, तितकाच सारख्या प्रतिष्ठेचा आहे. पण तुम्ही प्रमाण भाषेचं एकच रूप आणि प्रमाण भाषेतलंही पुन्हा वाङ्मयीन रूप म्हणजे भाषेचं सर्वश्रेष्ठ रूप हे बिंबवून सगळ्या बोलीतल्या लोकांना त्यांची मराठी त्यांना परकी वाटेल अशी फॉरेन लँग्वेज, विदेशी भाषा करून टाकता. त्या गोंडी, कोलामी, आदिवासी, त्याला मराठी हीच परकीय भाषा वाटते. इंग्रजी आणि हिंदी तर खूप दूरची गोष्ट आहे. हे किती मोठं राजकारण आहे. हे जे बोलींचं, भाषेचं, प्रमाण लेखनाचं, शुद्ध लेखनाचं, भाषिक अंगाच्या रूपाने चाललेलं वर्चस्वाचं राजकारण आहे. एखाद्या विशिष्टच रूपाचं वर्चस्व टिकवण्यासाठी याचा संबंध अभिजात दर्जाशी आहे. म्हणून मी हे आधी मांडलं याच्यासाठी की 2004 ते 2014 या 10 वर्षात 6 भाषांना अभिजात दर्जा मिळाला. का मिळाला? त्यावेळेला भारतातलं राजकारण कसं होतं? UPA 1 आणि UPA 2 यांचा काळ आहे त्या राजकारणाचा. आणि हे राजकारण UPA 1 आणि 2चं हे दक्षिणेतल्या पक्षांच्या पाठिंब्यावर चाललेलं राजकारण प्रामुख्याने आहे. त्यात हे तामिळनाडूच्या, DMKच्या, केरळच्या, आंध्रच्या, कर्नाटकाच्या. आणि या 10 वर्षातलं राजकारण जे आहे त्याची निष्पत्ती या 6 भाषांना मिळालेला अभिजात दर्जा आहे.
आणि ही जी एक स्पर्धा अभिजात भाषांची केंद्र सरकारने लावून दिली, 2004ला तमिळला मिळाल्यानंतर आम्हीच मंडळींनी महाराष्ट्रामध्ये मराठीला अभिजात दर्जा का मिळू नये हा विचार मांडायला सुरुवात केली, लिहायला सुरुवात केली, बोलायला सुरुवात केली, जागृतीला सुरुवात केली. आम्ही अभिजात दर्जा मिळवण्याकरता नाही केली, आम्ही अभिजात दर्जेच्या निमित्ताने भाषिक साक्षरता वाढवण्याची चळवळ चालवली. त्या निमित्ताने मराठीबद्दलची अस्मिता धगधगती ठेवणे, जागृत करणे नसलेली तिला आकार देणे, याच्यासाठी एक ध्रुवीकरण अभिजातच्या अंगाने घडवणारी मंडळी महाराष्ट्रातली जी आमच्यासोबत होती. त्याचा परिणाम हा झाला की 2012 साली पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना रंगनाथ पठारे समिती स्थापन झाली आणि या समितीकडून मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे, कारण तोपर्यंत 5 भाषांना मिळून गेलेला होता. आणि मराठी ही भारतीय भाषांमध्ये भारतातल्या 3ऱ्या क्रमांकाची भाषा, मग तिला किमान 3ऱ्या क्रमांकावर तर अभिजात दर्जा मिळाला पाहिजे होता. जर याच्यात राजकारण नसतं तर, जर ही 3ऱ्या क्रमांकाची आहे, जगातली 10व्या क्रमांकाची भाषा आहे, 12 कोटी लोकांची भाषा आहे, मग तिला अभिजात दर्जा का मिळत नाही? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेच्या अंगाने जे अनेक आव्हानं आणि अनेक प्रश्न होते, त्यासाठी जागृती करण्याकरता आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचा संघर्ष हा कामी येत होता. अनेक आव्हानं होती मराठी भाषेसमोर. अभिजात दर्जा हे आव्हान नव्हतं, तो मिळाला न मिळाल्याने काहीच फरक पडत नव्हता, पडणारी नाही आहे. पण अभिजात दर्जाच्या निमित्ताने मराठी जनमानस आपल्याला आपल्याही भाषेला इतर भाषांसारखं काहीतरी मिळालं पाहिजे, आपली भाषा प्रतिष्ठित आहे, प्रतिष्ठेची असली पाहिजे आणि तिला ती प्रतिष्ठा, ही जी जागृती येत गेली त्यातून एक भाषिक साक्षरता निर्माण होत गेली, एक कनेक्ट आपल्या लोकांशी होत गेला. मराठी भाषेशी संबंधित अनेक मराठी शाळांचं बंद पडणं, मराठी माध्यमाची वाताहत होणं, इंग्रजी लादलं जाणं, पण या सगळ्यांसाठी बहुजन पालकाच्या मनामध्ये जे भ्रम सत्ताधारी बहुजन सामंतवाद्यांनी निर्माण करून ठेवलेले होते की इंग्रजी हीच फक्त ज्ञानभाषा आहे. आजही सांगतात आपले उपमुख्यमंत्री, इंग्रजी ही विकासाची भाषा आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? इंग्रजी ही व्यापाराची भाषा आहे, इंग्रजी ही बाजाराची, आंतरराष्ट्रीय बाजाराची भाषा आहे आणि म्हणून तुम्हाला ती विकासाची आणि समृद्धीची करायची आहे. हे तर राम मनोहर लोहिया तेव्हाही सांगत होते की भारतीय भाषांमध्ये 7.5 लाख शब्द आहेत, इंग्रजीमध्ये 2 लाख शब्द आहेत. कोणती भाषा संपन्न आहे? पण तुमचे शब्द 1200 वर्षाच्या गुलामगिरीमुळे मृतवत पडलेले आहेत. ते उपयोगात कधी येतील? जेव्हा ते प्रत्यक्ष व्यवहारात येतील. अभिजात दर्जाचा विषय आम्हाला तेव्हापासून मराठी भाषेच्या अंगाने जागृती निर्माण करता, अस्मिता निर्माण करण्याकरता कामी येत होता. 2012 साली रंगनाथ पठारे समिती स्थापन झाली. 2014 साली आपला अहवाल गेला. आपल्यासोबतच उडियाचाही गेला होता. पण ते आपल्यापेक्षा शहाणे लोक आहेत. त्यांना माहीत होतं केंद्रातल्या लोकांना उडिया समजणार नाही. त्यांनी तो इंग्रजीत दिला, आपण तो मराठीत दिला. मग त्याच्या अनुवादासाठी आपल्याला 6 महिने उशीर लागला. उडियाला 6 महिने आधी अहवाल सादर झाला, उडियाला दर्जा मिळाला होता. आपल्याला मग इंग्रजीत अनुवाद करून, तोही भालचंद्र नेमाडे यांच्या सौजन्याने, हा आपला प्रवास आहे. 2012 ते 2014, 2015 साली म्हणजे 2004 साली जेव्हा तमिळला दर्जा मिळाला तेव्हा निकष ठरवण्यासाठी समिती नेमल्या गेली होती. त्या समितीने जे निकष ठरवले त्यावेळेला कुठलाही असा निश्चित निकष नव्हता. साधारणतः सुमारे अंदाजे 750 ते 1000 वर्ष. मराठीची वेळ येईपर्यंत निकषामध्ये बदल होऊन तो 2500 वर्ष, 2000 वर्षाच्या पेक्षा अधिक झालेला होता.
तरीसुद्धा हरी नरके, रंगनाथ पठारे या सगळ्या मंडळींनी अतिशय मान मोडून काम केलं, अतिशय परिश्रमपूर्वक, आणि 2500 वर्षाची मराठी भाषा कशी आहे हे त्या अहवालाने सिद्ध केलं. 2014 ते 2024 10 वर्ष लागली. 2014 नंतर 2024 पर्यंत एकाही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला नव्हता. 2004 ते 2014 का दिला गेला मी सांगितली त्याची राजकीय कारणं. 2014 ते 2024 का दिला गेला नव्हता याचीही कारणं राजकीयच होती. त्याला कारण 2014 ते 2024 या काळातलं एक देश, एक भाषा, एक नेता, एक रंग, एक पक्ष, एक सरकार हा राजकीय अजेंडा असला. त्यामुळे ते उत्तर प्रभावित राजकारण होतं. भारत हे संघराज्य आहे. केंद्राची सत्ता नाही आहे संपूर्ण सगळ्या राज्यांवरती. केंद्राला काही विशिष्ट प्रांतातले अधिकार आहेत, राज्यांना भारतीय राज्यघटनेचे आहे. भाषा, शिक्षण हे विषय राज्यांचे आहेत. आणि भाषा हा मूलाधार आहे सगळ्या गोष्टींचा, विचारांचा, विवेकाचा, सहिष्णुतेचा, विवेकी समाजाचा. अभिजात दर्जाच्या या स्पर्धेमध्ये मराठी 2012 पासून जी उतरली, 10 वर्ष केंद्राने हा दर्जा का अडवून ठेवला. 2015ला केंद्राने जी समिती नेमली त्या समितीची साहित्य अकादमीमध्ये सभा झाली. साहित्य अकादमीमध्ये झालेल्या सभेचं आम्ही RTI खाली माहिती मागितली. अकादमीने सांगितलं की आमचा याच्यात काही रोल नाही, फक्त सभा घ्या आणि मिनिट्स पाठवून द्या. आम्ही सभा घेतली, मिनिट्स पाठवून दिले. आम्ही सतत आम्हीच करत राहिलो पाठपुरावा. सरकारने कधीच केला नाही पाठपुरावा. चळवळींनी केलं, मराठीच्या महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने केला, मराठी अभ्यास केंद्रांनी केला, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळींनी केला. खरा वेग या अभिजात दर्जाच्या चळवळीला जो आला तो अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा मी अध्यक्ष असताना या साताऱ्याला विनोद कुलकर्णी, किशोर बेडकिहाळ आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याची यांनी एक कल्पना मांडली की आपण 5 लाख पोस्टकार्ड्स अभिजात भाषेच्या दर्जासाठी पंतप्रधानांना पाठवण्याचा संकल्प करूया. ती इतकी अप्रतिम संकल्पना होती. त्याची सुरुवात साताऱ्याला शिवेंद्रराजे भोसले आणि किशोर बेडकिहाळ आणि मी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आम्ही 25,000 पोस्टकार्ड साताऱ्याच्या पोस्टाच्या डब्यात त्या दिवशी टाकून केली होती. त्यानंतर 1 लाख पोस्टकार्ड पंतप्रधानांकडे पोहोचली. 5 लाखाचा संकल्प होता. पंतप्रधान कार्यालयाचं मसाप पुण्याला ॲक्नॉलेजमेंट आलेली होती पत्र मिळाल्यांची आणि मोठी चळवळ झाली. ती लोकांना आम्ही त्याचे मसुदे करून पाठवले. पण आपल्या मराठी माणसांनी हा सुद्धा प्रश्न विचारला की पोस्टकार्ड पाठवण्याचा खर्च कोण करेल. ही म्हणजे मराठीवरची आपली निष्ठा मराठी माणसाची. हा प्रश्न दक्षिणेत कोणी नसता विचारला. पण आम्ही सांगितलं तेवढा तो खर्च किंवा पोस्टकार्ड इतका तर करा. काहीच करायचं नाही, मसुदा तयार आहे, तो फक्त लिहायचा, आपलं नाव टाकायचं, पत्ता तर सगळा जग जाहीरच आहे. 2000 म्हणजे हा साताऱ्यापासून याची जी सुरुवात झाली. मग अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने ती योजना दत्तक घेतली आणि देशातल्या सगळ्या संस्थांना त्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक मोठं आंदोलन ते उभं झालं. 2016 पासून 2024 पर्यंत 32 वेळा राज्यसभेत आणि लोकसभेमध्ये केंद्रीय संस्कृती मंत्र्यांची दिलेली जी आश्वासनं होती, इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. बस उद्या मिळणारच आहे दर्जा मराठीला. प्रत्येक विधानसभा निवडणुकीच्या आधी, लोकसभा निवडणुकीच्या आधी, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी असं महाराष्ट्रात वातावरण तयार केलं जात होतं की बस आलाच दर्जा, उद्या शासन निर्णयच निघणार आहे. 10 वर्ष केंद्राने हा दर्जा अडवून ठेवला. 2024 मध्ये का मिळाला. 3 ऑक्टोबर 2024ला केंद्रीय मंत्रिमंडळाला बैठक घेऊन दर्जा जाहीर करण्याचं कारण काय घडलं. कारण असं घडलं
की केंद्रामध्ये सत्तारूढ असलेल्या पक्षाला महाराष्ट्रामध्ये 50च्या वर जागा मिळणार नाही असं त्यांचं अंतर्गत सर्वेक्षण सांगत होतं. दात करून पोट भरायची वेळ होती. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे 2019-2024ची विधानसभा आणि लोकसभा तिन्ही निवडणुकांच्या वेळेला आवाहनं केली होती की मराठीच्या समोर असलेल्या आव्हानांच्या संदर्भामध्ये आपल्या जाहीरनाम्यांमध्ये जे पक्ष निस्संदिग्ध शब्दामध्ये आम्ही म्हणतो ते मांडणार नाही आहेत त्यांना मत देऊ नका, पक्ष कोणताही असो. परिणाम हा झाला की महाविकास आघाडीमध्ये आलेले जे 3 पक्ष होते सत्तेमध्ये पहिल्यांदा, त्यातल्या तिन्ही पक्षांनी मिळून पहिल्यांदा भाषेच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आणि देशाच्या इतिहासामध्ये राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा भाषा साहित्य संस्कृतीच्या संबंधामध्ये काही अभिवचनं दिली. इतकी जागृती आपण घडवू शकलो लोकांमध्ये मराठीच्या संबंधात. अभिजात दर्जा हे त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. अभिजात दर्जा व्यतिरिक्तही अनेक आव्हानं होती, त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पुढे. हा इतिहास थोडासा समजून घेऊ आणि मग आपण आव्हानांवरती येऊ. 32 वेळा आपल्याला सांगण्यात आलं की इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन. 32x10 इतके वेळा आम्ही पाठपुरावा करून झालेला असेल केंद्राकडे, राज्याकडे, की काय झालं काय मग जर अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन आहे तर अडलं कुठे आहे. रंगनाथ पठारेंचा साहित्य अकादमीवरचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी एक निवेदन प्रस्तुत केलं आणि त्याच्यातून कळलं पहिल्यांदा की केंद्राकडे असलेली अभिजात दर्जा द्या असा प्रस्ताव मंजूर झालेली, शिफारस झालेली फाईल ही अकादमीकडे परत पाठवण्यात आली आहे. पठारेंनी सांगितलं अधिकृतरित्या निवेदन प्रस्तुत करून. आणि मग पुन्हा दुसरा वेग आला. RTI करून माहितीच्या अधिकारात आम्ही विचारलं की कुठे आहे ती फाईल, काय आहे त्या फाईलमध्ये, काय कारण आहे, आम्हाला कळू द्या, कशासाठी परत पाठवली आहे, परत पाठवलंय की नाही पाठवलंय, काहीही सांगायला तयार नाही कोणी. साहित्य अकादमीने उत्तर देण्याचं टाळलेलं सतत. आम्ही सतत पाठपुरावा करतोय आणि ते सतत उत्तर देण्याचं टाळतात आहे. कोणत्याही राजकीय पक्षांनी फार मोठ्या प्रमाणावरती मराठीच्या अभिजात दर्जासाठी शिवसेना, अविभाजित शिवसेना तेव्हाची, अरविंद सावंतांनी 11 खासदार घेऊन लोकसभेमध्ये निदर्शनं केली, एकमेव राजकीय पक्ष. बाकीच्यांनी लोकसभेत राज्यसभेत प्रश्न उपस्थित केले असतील, पण आपल्या पक्षाचा हा अभिजात दर्जा मिळाला पाहिजे हा अजेंडा म्हणून कुठल्याही पक्षाने 10 वर्षात फार मोठ्या प्रमाणावर तोंड उघडलेलं नव्हतं. 24च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जी स्थिती निर्माण झाली होती ती पाहता संजय नहार या माणसाची आम्हाला प्रचंड मदत झाली शेवटच्या क्षणी. म्हणजे 99 कुऱ्हाडी आम्ही मारले असतील, 100वी कुऱ्हाड संजय नहारच्या मार्फत मारली गेली. आमचा प्रयत्न होता की पुण्याच्या सभेमध्ये, मुंबईच्या सभेमध्ये विरोधी पक्षांच्या मार्फत, सत्तारूढ पक्षांच्या मार्फत ज्या प्रचार सभा होत आहेत तिथे हा मुद्दा महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा व्हावा. राहुल गांधीच्या तोंडून निघावं, कोणाच्याही तोंडून निघालं नाही फारसं. महाराष्ट्रातल्या काँग्रेस पक्षाच्याही तोंडून काहीच निघत नव्हतं. शेवटी पहिला हुंकार जो आम्हाला अपेक्षित होता तो कोणाकडून निघाला? तो निघाला रमेश जयराम या कन्नडमधून निवडून आलेल्या अमराठी भाषिक खासदाराच्या मार्फत. त्यांनी पहिलं ट्विट केलं की गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने हा मुद्दा राजकीय होत नव्हता तोपर्यंत दर्जा मिळणार नाही याची खात्री पटलेली होती आणि आम्ही तिथपर्यंत तो करण्यात यशस्वी झालो, मूठभर माणसं. रमेश जयरामनी पहिलं ट्विट केलं, आम्ही त्याच्यावरती पुन्हा सांगितलं की आम्हाला समाधान नाही याच्यावरती. तुम्ही आम्हाला निसंदिग्ध शब्दामध्ये हे आश्वासन द्या की उद्या इंडिया आघाडी जर सत्तेवर आली तर पहिलं काम आम्ही मराठीला अभिजात दर्जा देण्याचं करू. किती नाजूक असली पाहिजे परिस्थिती लक्षात घ्या निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांची. रमेश जयरामने दुसरं ट्विट केलं निसंदिग्ध शब्दामध्ये की इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास मराठीला अभिजात दर्जा देण्याचं पहिली घोषणा आम्ही करू. तेव्हा आम्ही टाळ्या वाजवल्या, अभिनंदन केलं. मुंबईच्या सभेमध्ये पंतप्रधान येणार होते,
तिथे प्रयत्न असा होता की कोणीतरी बोलावं त्यांच्यासमोर की मराठीला अभिजात दर्जा तुम्ही का अडवून ठेवलेला आहे. राज ठाकरे यांनी ते काम केलं. आम्ही अभिनंदन केलं त्यांचं. जे काही 4-5 गोष्टी त्यांनी मांडल्या त्यात हाही मुद्दा, पण कोणीतरी मांडला पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हा मुद्दा राजकीय पक्षांचा निवडणुकीचा मुद्दा होत नव्हता, तो झाला. त्या पार्श्वभूमीवरती 3 ऑक्टोबर 24ला इतके वर्ष 10 वर्ष अडवून ठेवलेला दर्जा 3 ऑक्टोबरला केंद्रीय मंत्रिमंडळाने बैठक घेऊन जाहीर केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती. लक्षात घ्या, अभिजात दर्जा आणि राजकारण यांचा घनिष्ठ संबंध आहे, कोणत्याही भाषेचा असो. त्याचा लाभ हा झाला की मराठी सोबत ज्यांनी काही केलं नाही, मागितलं नाही, अशा बंगालीला, आसामीला, पाली प्राकृतला सुद्धा आता 11 अभिजात भाषा झालेल्या आहेत भारतात. एकूण 11 झालेल्या आहेत आता, आधीच्या 6 आणि या 5 धरून. प्राकृत नावाची कुठली भाषा आहे का हो? कुठलीच नाही. प्राकृत हा अनेक भाषांचा समुच्चय आहे, तरीही केंद्राने प्राकृत नावाच्या एका भाषेला दर्जा दिला आहे. का? आता इथे खरं रहस्य आहे. 10 वर्ष का अडवून ठेवला गेला मराठीचा अभिजात दर्जा? त्याच्या आधी आपण हे समजून घेऊ की अभिजात दर्जाचे लाभ काय आहेत. ज्यांना काहीच माहिती नव्हतं ना, त्यांनी खूप लाभ सांगितले. 400 केंद्रीय विद्यापीठांमध्ये मराठीचं अध्ययन सुरू होईल. अरे बाबा, मराठीची केंद्राची विद्यापीठं किती आहेत? 40. 400 कुठून आली? खूप थोर लोक आहेत आपल्याकडे, विद्वान आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, संमेलनाध्यक्ष आहेत. विद्यापीठच जेवढी नाही आहेत, 40 विद्यापीठ जेमतेम. त्या 40ही विद्यापीठात अभिजात भाषेचा दर्जा मिळाला की ती शिकवली जाते का, याची शहानिशा सुद्धा करायची तयारी नाही. वेबसाईटवर जाऊन शासन निर्णय पाहायची तयारी नाही. मग कोणी सांगितलं 500 कोटी मिळणार, कोणी म्हणाला 800 कोटी मिळतील. एक तर फार विद्वान गृहस्थ म्हणाले की सगळ्या सार्वजनिक ग्रंथालयांसाठी अभिजात दर्जा मिळाला की निधी उपलब्ध होणार आणि ग्रंथसंस्कृतीचा. वा 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 वा, अख्खा महाराष्ट्र टाळ्या वाजवत होता. जे मूर्खासारखं बोलत होते त्यांच्या वक्तव्यावरती आनंद होत होता. काय लाभ आहेत अभिजात दर्जाचे? मुळामध्ये शासन निर्णयात केंद्राच्या लिहिलेल्या 3 गोष्टी आहेत, त्याही फार संदिग्ध आहेत. काय आहे? ज्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तिला दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 2 पुरस्कार दिले जातील. पहिला. दुसरा, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत शक्यतो किमान काही केंद्रीय विद्यापीठांमध्ये त्या भाषेची अध्यासनं सुरू होतील. किती संदिग्ध आहे पहा. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्फत किमान केंद्राच्या काही विद्यापीठांमध्ये तरी. कुठे? याच्यात 40चा सुद्धा उल्लेख नाही आहे. तिसरा, त्या भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं जाईल. कोण करेल? राज्य करेल, केंद्र करेल. पैसा किती देणार? काही स्पष्ट नाही. ह्या 3 गोष्टी फक्त लाभामध्ये वर्णित शासन निर्णयातल्या. 3 ऑक्टोबर 24ला दर्जा कॅबिनेटने अनाऊन्स केल्यावरती 24 ऑक्टोबर 24ला आम्ही पत्र लिहिलं केंद्रीय संस्कृती मंत्र्याला की मराठीला तुम्ही अभिजात दर्जा दिला. 12 कोटी लोक वाट पाहतायत की दर्जा दिला म्हणजे काय दिलं आणि त्याचे काय लाभ तुम्ही आम्हाला देणार आहात. तुम्ही तुमच्या याच्यात ह्या 3 गोष्टी ज्या म्हटलेल्या आहेत, या 3 गोष्टी ज्यांना तुम्ही आधी दर्जा दिल्या त्यांच्यापैकी कोणाकोणाला काय काय आणि किती किती दिले आम्हाला कळू द्या. आम्हाला काय देणार आहात किंवा अधिकचं काही देणार आहात का? स्पष्ट करा. आजपर्यंत 8 स्मरणपत्र पाठवली आहेत आम्ही. 3 ऑक्टोबर 24 पासून आजपर्यंत शेवटचं 8वं स्मरणपत्र आत्ता पाठवलं आहे 3 दिवसापूर्वी. 8 स्मरणपत्र, 8 महिने पण व्हायचे आहेत अजून. एकही पत्राचं उत्तर कधी ते देत नाहीत. 3 ऑक्टोबर 24ला केंद्र सरकार दर्जा देतं, मंत्रिमंडळ. मग त्याची
आम्ही म्हटलं की शासन निर्णय द्या, त्या शासन निर्णयात आमच्यासाठी काय दिलेलं आहे ते आम्हाला कळू द्या, आम्ही आमच्या लोकांना सांगू, मराठी भाषिकांना. कारण आमच्या इथे खूप विद्वान लोक खूप काही काही सांगतात आहे, हे मिळणार आहे, ते मिळणार आहे, ते मिळणार आहे. आम्हाला कळू द्या जरा अधिकृतरित्या काय मिळणार आहे. काही उत्तर नाही. शासन निर्णय उपलब्ध नाही. 3 ऑक्टोबर 24ला बैठक झाली, नवीन सरकार आलं, उदय सामंत मराठी भाषा मंत्री झाले. आम्ही जो येईल त्याच्या मागे लागतो. आम्हाला काय कोणत्याही पक्षाचं सरकार आणि कोणताही मंत्री, आमचं काम त्याच्या मागे लागणं, पाठपुरावा करणं, पत्र पाठवणं, वारंवार पुन्हा त्यांना छळत राहणं. आमच्या प्रचंड त्याच्या आधी एक पाठपुरावा समिती सरकारने स्थापन करून टाकली अभिजात भाषेसाठी आमच्या मागे लागण्यामुळे, की हे घ्या, हे तुमचे साहित्यिक, ही तुमची समिती, आणि काय वाटेल तो गोंधळ झाला. अरे तुम्ही आमच्याच लोकांची समिती करून आम्हालाच देणार? त्याच्यामध्ये मुख्यमंत्री नाही, उपमुख्यमंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोणताही सरकारी माणूस नाही. आणि हे पाठपुरावा काय करायचा? ज्ञानेश्वर मुळेंनी, संजय नहारने पाठपुरावा करायचा. काय करायचा म्हणजे पाठपुरावा म्हणजे? जर त्याच्यामध्ये कोणीच मुख्यमंत्रीच नाही, कोणी, त्याच्यात आधी आम्ही बडोद्याच्या संमेलनामध्ये सध्या असलेले मुख्यमंत्रीच मुख्यमंत्री होते. आम्ही म्हटलं होतं की साहित्यिकांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन चला. हातपाय वर करून अनाउन्समेंट केली होती की महिन्याभराच्या आत घेऊन जाणार. विनोद तावडेंनी विधान परिषदेमध्ये सांगितलं, आम्ही म्हटलं तो सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन चला ना, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेऊन चला. विधान परिषदेमध्ये मराठी भाषा मंत्र्यांनी तेव्हाच्या तावडेंनी सांगून झालं होतं की सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ नेण्यात येईल. आम्ही विचारत राहिलो कधी नेण्यात येईल, आज, उद्या, परवा, 8 दिवस, 10 दिवस, महिना. आजपर्यंत एकही मुख्यमंत्र्यांनी नेलेलं नाही. आजपर्यंत ना लेखकांचं नेलं, ना सर्वपक्षीय नेलं. 48 खासदार, 288 आमदार. काय वजन आहे हो तुमचं दिल्लीमध्ये मराठीचं? दिल्लीमध्ये संमेलन व्हावं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, याची गरज याच्याकरता होती की दिल्लीमध्ये मराठी माणसाचा आवाजच नाही आहे काढणारं कोणी. दिल्ली आणि मराठी यांचा संबंधच संपलेला आहे. एवढे मराठी मंत्री आहेत केंद्रामध्ये, एवढे 48 खासदार आहेत, मराठीच्या प्रश्नावर एकत्र का बोलत नाही तुम्ही? आणि हे आम्ही सांगावं लागतं तुम्हाला, पार आम्हाला म्हणावं लागतं, अरे आम्ही तर म्हटलं जंतर मंतरवर बसा, आम्ही येतो झोपाने अरविंद केजरीवाल सारखं तिथे, आम्ही आणतो 1000 लोक झोपायला दिल्लीमध्ये चौकात. तुम्ही पुढे तर व्हा, राज्याचे प्रमुख आहात तुम्ही, पक्ष कोणताही असो तुमचा, आम्हाला त्याशी, आम्ही काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाही आहोत. यातलं काहीही केलेलं नाही. 3 ऑक्टोबरला केंद्राने दिल्याबरोबर मराठी गौरव दिन साजरा केला सरकारने मुंबईमध्ये पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये. ज्यांनी याच्यासाठी 10 वर्ष खस्ता खाल्ल्या, संघर्ष केला, पाठपुरावा केला, यातल्या एका माणसाला निमंत्रण नव्हतं, एक जण नव्हता तिथे. खुद्द रंगनाथ पठारे समितीचं अध्यक्ष, त्यांचं नाव रात्रीच्या यादीपर्यंत नव्हतं, जे आम्हाला सांगावं लागलं की त्यांचं सुद्धा नाव नाही आहे यादीत. उद्याच्या सकाळी तुम्ही फोन करता नागपूरच्या माणसाला मुंबईतून की आज संध्याकाळी पंतप्रधान येणार आहेत, गौरव दिन आहे आणि तुम्ही या. अरे कशाने या? पायी या, बसने या, समृद्धीने या, धावत या, विमान, कशाने या? तुम्ही अवमान करताय, गौरव नाही करताय. मराठी भाषा विभागाने जी पत्रिका छापली गौरव दिनाची, भाषा सल्लागार समितीकडे तुम्ही विचारलं होतं की पंतप्रधान आणि प्रधानमंत्री, यातला प्रधानमंत्री हा शब्द ठेवायचा की पंतप्रधान? भाषा सल्लागार समितीने सांगितलं होतं की पंतप्रधान, कारण याला शिवकाळापासून परंपरा आहे. मराठी भाषा गौरव दिनाची सरकारने छापलेली पत्रिका, पंतप्रधान हा मराठी शब्द गाळून प्रधानमंत्री हा हिंदी शब्द छापते. हा मराठी भाषेचा गौरव आहे की अवहेलना आहे? हे विचारलं होतं आम्ही. कशाचा गौरव करताय तुम्ही? ज्या गोष्टीसाठी तुम्ही काहीच केलं नाही, जी अडवून ठेवली तुम्ही 10 वर्ष, तुम्ही बडवून असं सांगताय की तसं तुमच्यामुळे हा दर्जा आलेला आहे. आम्हाला तुमच्यामुळे आला की आमच्यामुळे आलं ज्याशी काहीच घेणं देणं नाही आहे. जो आला त्याचे लाभ काय आहे ते सांगा, आणि ते मराठीच्या पदरात कधी पडणार आहे ते सांगा. आजपर्यंत तुम्ही सांगत नाहीये. शासन निर्णयाची प्रत नाही आहे तुमच्याजवळ अजून. अभिजात दर्जाच्या संबंधात काय मिळणार याची अधिसूचनेची सुद्धा प्रत सरकारजवळ महाराष्ट्राच्या 3 महिने नव्हती. या पाठपुराव्यानंतर एका अधिकाऱ्याला दिल्लीला पाठवलं गेलं. खुद्द मराठी भाषा मंत्री दिल्लीत गेले
आणि तिथून टी व्हीवरती त्यांनी येऊन काय दाखवलं, काय होतं ते, महाराष्ट्राला असं वाटलं की जो शासन निर्णय आपण मागतोय त्याचीच प्रत आहे. आम्ही सुद्धा गोंधळलो होतो. 2च दिवसात आमच्या लक्षात आलं ते काय आहे. ते होतं गॅझेट नोटिफिकेशन. म्हणजे फक्त कॅबिनेटने घेतलेला निर्णय 3 वाक्यामध्ये ज्यात मांडला जातो की या भाषांना अधिकृत दर्जा देण्यात आलेला, अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. दॅट्स ऑल. शासन निर्णय नाही आहे तो, गॅझेट नोटिफिकेशन आहे. माध्यमातल्या लोकांना कळत नाही, कळून घ्यायचंही नाही, त्यांना फक्त प्रचारच करायचा असतो. सरकारी प्रशासनाला तर कळायला पाहिजे ना, अधिसूचना म्हणजे काय, शासन निर्णय म्हणजे काय, यातला फरक काय. तो आम्ही समजावून सांगितलं महाराष्ट्राला आणि शासनाला की हा शासन निर्णय नाही आहे, आम्ही मागतोय तो, तुम्ही मागताय तो. मराठीला काय लाभ मिळणार आहे अभिजात दर्जाचे हे अद्यापपर्यंत स्पष्ट नाही आहे. तुम्ही जे आणलंय ते काय आहे. हे नोटिफिकेशन 4 ऑक्टोबर 24 या तारखेचं आहे. 3 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची बैठक झाली. मंत्रिमंडळाची बैठक झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी कधीही गॅझेट नोटिफिकेशन निघत नसतं. त्याचे मिनिट्स कन्फर्म व्हावे लागतात पुढच्या मीटिंगमध्ये, त्याचे नोटिंग करावे लागतात सेक्रेटरीला. मग कसा काय 4 ऑक्टोबर 24 अधिसूचना निघाली. म्हणजे ती 3 महिन्यांनी का आली. ती ते ईमेलनी ताबडतोब 4 ऑक्टोबरला महाराष्ट्र सरकारला मिळायला पाहिजे होती. म्हणजे तुम्ही ती बॅकडेटमध्ये काढली 3 महिन्यांनी, असा त्याचा अर्थ होतो सरळ सरळ. किती फसवणूक आहे ही. कशासाठी. हे सगळं राजकीय आहे. इतकं करूनही तुम्ही आज तुम्ही ती अधिसूचना आणल्यानंतर ऑक्टोबर नंतर 3 महिन्यांनी ती आली. आज मे महिना चालू आहे, अद्यापपर्यंत त्या संबंधात काडीचीही हालचाल नाही. मराठी भाषा मंत्र्यांनी राज्याच्या मुंबईमध्ये येऊन काय घोषणा केली की हे आम्ही आणलं. काय आणलं. अधिसूचना आणली. काय करणार तर मराठी अभिजात भाषा समिती स्थापन करणार. कशा करता. अजूनही झालेली नाही ती. आम्ही मागतो काय, तुमचा संबंध नाही काही अभिजात दर्जाशी, तुम्ही का बोलताय. तुम्ही केंद्राच्या वतीने कशाला सांगताय समजावून आम्हाला. ही योजनाच केंद्राची आहे आणि अभिजात दर्जाचा संबंध हा निव्वळ केंद्राची एक योजना एवढ्यापुरता आहे. परंतु ज्या दिवशी अभिजात दर्जा मिळाला त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी चेतना सामान्य मराठी माणसामध्ये जी दिसली ती फार महत्त्वाची आहे. त्याला आपल्याला काहीतरी मिळालं असं वाटलं. गावोगावी लोकांनी आनंद व्यक्त केला, उत्सव साजरे केले, ते महत्त्वाचं आहे सरकारच्या गौरवोत्सवापेक्षा मुंबईतल्या. माझ्या मराठीला काहीतरी मिळालं. काय मिळालं त्याला आजही माहीत नाही ना, आपणही सांगू शकत नाही कारण अजून काहीच मिळालेलं नाही. पण त्याला हा जो आनंद झाला की माझ्या भाषेला काहीतरी मिळालं, 2500 वर्षाच्या भाषेला पहिल्यांदा अधिकृतरित्या राजमान्यता मिळाली अभिजात दर्जा नावाची. हा प्रचंड मोठा 12 कोटी मराठी जनतेचा आनंद हा आपण त्यांना मिळवून दिला. या 10 वर्षाच्या संघर्षानंतर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भाषेचं आणि त्याचं जे नातं तुटत चाललेलं होतं, अभिजात दर्जा हा विषय त्याच्याकरता या वेगवेगळ्या व्यासपीठांवरून आम्ही जो वापरला. आता या अभिजात दर्जा मिळालेल्या भाषांना काय मिळालं आहे. संस्कृत नावाच्या जगामध्ये फक्त 28,000 लोक जी भाषा बोलतात, ज्या भाषेचं कुठलंही राज्य नाही, ज्या भाषेनी कुठलाही अहवाल दिलेला नाही, या भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावर आजपर्यंत काय मिळालं. 262 कोटी रुपये मिळाले. 262 कोटी. मल्याळमला 1 कोटी आणि उर्वरित सगळ्या भाषांना मिळून 10 वर्षात 64 कोटी सगळ्यांना मिळून. संस्कृतला 262 कोटी कशा करता मिळाले. कोणाची भाषा आहे, कोणत्या राज्याची आहे. उत्तर काहीच नाही. मला वाटलं मी दिले. इतर भाषांना का नाही दिले, काहीच उत्तर नाही. तामिळनी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन केलं. तामिळ अजून केंद्राशी भांडते आहे पैशासाठी, निधीसाठी. म्हणजे प्रत्यक्षामध्ये 2004च्या निर्णयामध्ये म्हटलेले सुद्धा लाभ ज्यांना अभिजात दर्जा मिळालेला आहे त्यांना सुद्धा अद्याप पुरेसे मिळाले नाही. आम्ही अभिजात दर्जा मिळाला तेव्हाच सांगितलं होतं
की मराठीला काही मिळणार आहे म्हणून अभिजात दर्जा हवा आहे असं नाहीये, हे डोक्यात ठेवू नका. मग का पाहिजे होता आपल्याला अभिजात दर्जा? त्याचं एक कारण मी सांगितलं की मराठी अस्मिता जागृत करण्यासाठी, मराठी अस्मितेचं ध्रुवीकरण करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. मराठी भाषेच्या संबंधातला जो डिस्कनेक्ट वाढत होता आणि राज्य वाढवत होतं, आपण लोकांना मराठीच्या जवळ आणू शकलो. आणि त्याहून अधिक महत्त्वाचा भाग असा की मराठीला अभिजात दर्जा 10 वर्ष का मिळत नव्हता? कारण मराठीला अभिजात दर्जा मिळण्याचा अर्थ प्राकृतला अभिजात दर्जा मिळणं असा आहे. कारण मराठी ही महाराष्ट्री प्राकृत आहे आणि मराठीला एकदा अभिजात दर्जा मिळाला की निकषाप्रमाणे ती भाषा स्वतंत्र असावी लागते. आणि मराठी ही जर स्वतंत्र भाषा असेल तर ती संस्कृतोद्भव आहे या पारंपरिक सिद्धांताला प्रचंड मोठा छेद जातो. तो गेला. हा छेद जाण्याचा अर्थ संस्कृत वर्चस्वाला आणि आर्यवंशीय वर्चस्वाच्या मानसिकतेला छेद जाणं हा होता. म्हणून 10 वर्ष मराठीचा म्हणजे प्राकृतचा अभिजात दर्जा देण्याचं अडवून ठेवलं गेलं होतं. तेही राजकीय कारणांसाठीच होतं. आणि दिला गेला याचं कारण पक्षाचं देऊळ पाण्यात होतं, दात करून पोट भरण्याची वेळ होती, हेही कारण राजकीयच होतं. आणि अद्यापपर्यंत लाभ विशद होत नाहीये, हेही कारण राजकीयच आहेत. याच्याशी भाषेचा काही संबंध नाहीये. संबंध भाषा आणि राजकारण वेगळं करता येत नाही. आता भारताचा 10 वर्षामध्ये येत्या इतिहास बदललेला दिसेल. त्याला कारण प्राकृतला पहिल्यांदा 2500 वर्षात पहिल्यांदा प्राकृत भाषा या अभिजात आहेत हे अधिकृतरित्या नोंदल्या गेलं आहे. राजमुद्रा उमटली आहे त्यांच्यावर अधिकृत अभिजाततेची. हा सगळ्यात मोठा लाभ आहे अभिजात दर्जा मिळण्याचा. त्याला कारण प्राकृत कोणाच्या भाषा आहेत? या श्रमण संस्कृतीच्या भाषा आहेत. श्रमण संस्कृती कोणाची आहे? ही कष्टकऱ्यांची आहे, कामकऱ्यांची आहे. श्रमण संस्कृती ज्यांची आहे त्या बोली, त्या प्राकृत बोलीची जनता, तिच्यातली दर्शनं, तत्वज्ञान, विचार, संस्कृती, परंपरा या सगळ्यांवरती मोठ्या प्रमाणावरती येत्या दशकात आपल्याला या देशाचा सांस्कृतिक सामाजिक इतिहास वेगळा लिहिता गेलेला दिसेल. हा अभिजात दर्जा मिळण्याचा सगळ्यात मोठा सामाजिक सांस्कृतिक लाभ आहे. आर्थिक लाभ त्याच्यासमोर फार नगण्य आहेत. देशाचा इतिहास बदलेल. प्राकृत या देशातल्या 80% श्रमण संस्कृतीची भाषा होत्या ज्या पूर्ण दडपल्या गेल्या होत्या. अभिजात दर्जाच्या आणि पालीला, प्राकृतला मराठी सोबत हा दर्जा मिळालेला आहे. वरच्या काही भाषांना ज्या मिळाला पूर्वोत्तर, ती शौरसेनी प्राकृत आहे, ही महाराष्ट्री प्राकृत आहे. आणि केंद्राने आपल्याला दर्जा देताना ज्या प्राकृत म्हटलेला आहे त्या प्राकृतमध्ये केंद्र अजून त्याचं स्पष्टीकरण आम्ही मागितलं देत नाहीये. तो संभ्रम कायम ठेवतोय की जणू काही सगळ्याच प्राकृत भाषांना मिळालेला आहे. आम्ही तसं समजतोय, कारण प्राकृत नावाची कोणती एक वेगळी भाषाच नाहीये. आणि सगळ्या श्रमण संस्कृतीच्या प्राकृत भाषांना हा दर्जा मिळालेला असेल तर भारताच्या सांस्कृतिक सामाजिक इतिहासावरती त्याचा प्रचंड मोठा परिणाम आहे. या देशाचा इतिहास बदलण्यावरती त्याचा परिणाम आहे. हा झाला अभिजात दर्जाशी संबंधित भाग. उरलेला विषय घेऊ आणि थांबू. तुमचे काय प्रश्न असतील तर घेऊ. अभिजात दर्जा मिळवणं हे मराठी समोरचं आव्हान नाही आहे. होतं, पण अभिजात दर्जाच्या निमित्ताने काहीतरी मिळणार आहे असं जे वातावरण तयार झालं होतं, त्यामुळे मराठी भाषिक समाजाच्या चेतनेला मराठी विषयक आपण एकत्र आणू शकलो. मराठी समोरची आव्हानं फार वेगळी आहेत ना, आणि नुसती वेगळी नाही, फार भीषण आहेत. काय आहेत? मराठी राज्यामध्ये मराठी हा विषय 1ली पासून 10वी पर्यंत सक्तीचा करा
असा कायदा करा, हे आंदोलन करावं लागलं, आझाद मैदानात लोकांना घेऊन बसावं लागलं, तरीही त्या सरकारने तो केला नव्हता. 12वी पर्यंत रघुवीर चौधरी बडोद्याच्या संमेलनात उद्घाटक होते, गुजरातीचं ज्ञानपीठ विजेते. तिथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत त्यांनी सांगितलं होतं कि मुख्यमंत्री महोदय, श्रीपाद जोशी और हम मिलके पूरे देश में आंदोलन चलाने वाले हैं कि हर राज्य की जो राज्य भाषा है उस 12वीं तक वो विषय कंपल्सरी होना चाहिए. आपके यहाँ मराठी करो. 12वी पर्यंतची मागणी होती. नंतरच्या आलेल्या सरकारने, सुभाष देसाई मराठी भाषा मंत्री होते, त्या सरकारने 12वी पर्यंत नाही केला, पण 10वी पर्यंतचा कायदा केला. नंतर आलेल्या सरकारने 3 वर्ष कोरोनाचं कारण सांगून तो स्थगित ठेवला. सगळ्या बोर्डातल्या शाळांना, आजही सगळ्या बोर्डातल्या शाळांना नंतर ही जी लोकसभेची निवडणूक आली त्याच्यामुळे ती बंदी उठवली, पुन्हा त्याचा अंमल करण्यात येईल वगैरे शासन निर्णय निघाला. अंमलबजावणीची यंत्रणाच नाही आहे, तुम्ही अंमल काय करणार आहे? अनेक बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी विषय शिकवला जात नाही. वस्तुस्थिती आम्ही सरकारला म्हटलं की तुम्ही आम्हाला पाहणी करा, सर्वेक्षण करा, सांगा, श्वेतपत्रिका काढा आणि कळवा आम्हाला की कुठे शिकवला जातोय आणि कुठे नाही. आमचा जो आकडेवारी आहे कुठे शिकवला जात नाही याची सरकारने सांगावं ना, पण अजूनही सांगत नाही आहे सरकार. तुम्ही श्रेणी देताय, गुण नाही मराठी विषयाचे. जर गुणच देत नसाल तर तो विषय घेईल कशाला कोण? कंपल्सरी असं त्याचा अर्थच नाही आहे काही. जर सगळ्या गुणांमध्ये ते गुण धरले जात नसतील तर तुम्ही त्याला दुय्यम वागणूक देतात. मराठी राज्यामध्ये मराठी विषय सक्तीचा करा हे म्हणणं हे दुर्दैवी आहे, करंटेपणाचं आहे. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. कारण महाराष्ट्र हे त्रिभाषा सूत्र पाळणारं, निष्ठेने पाळणारं राज्य आहे. आणि त्रिभाषा सूत्रामध्ये राज्यभाषा प्रथम, संपर्क भाषा देशाची दुसरी आणि इंग्रजी नंबर 3 आहे. मग इथे ते गृहीतच आहे ना, तिथे कायद्याची गरज भासायला नको होती. का भासली? कारण तुम्ही पहिलीपासून इंग्रजी सक्तीची केली. आणि ज्या दिवशी इंग्रजी सक्तीची केली त्या दिवशीपासून मराठीच्या अधःपतनाची तुम्ही सुरुवात केली. तर त्या दिवशीपासून मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडण्याची सुरुवात झाली. त्या दिवशीपासून इंग्रजी हीच विकासाची आणि ज्ञानाची भाषा आहे हे तुम्ही बिंबवणं सुरू केलं. इंग्रजीचे असलेले जागतिक हितसंबंध आणि कॉर्पोरेटमधून येणारा पैसा याच्या भरोश्यावर सत्ता निर्माण होते, म्हणून इंग्रजीत तुमचे हितसंबंध गुंतले. आणि मराठी राज्यामध्ये तुम्ही इंग्रजी सक्तीची करता, म्हणून मराठी विषय जो अधपतित होतो आहे, अवहेलना होते आहे, म्हणून सक्तीचा करा ही मागणी करावी लागली. नाहीतर त्याची गरजच नव्हती. आता तुम्ही इंग्रजी सोबत मराठी सोबत हिंदी सक्तीची केली. युनेस्को, बालमानसशास्त्र, शिक्षण तज्ञ सगळे सांगतायत की त्या वयाच्या या मुलांवरती हा बोजा टाकू नका. तुमच्या राजकारणासाठी त्यांची पुढच्या पिढ्यांचं नुकसान करू नका. 3 भाषांची, एकीकडे तुम्ही मुलांच्या पाठीवरचं ओझं पुस्तकांचं कमी करण्याचं सांगताय, तिसरीकडे 3 भाषा त्याच्यावर सक्ती लादताय. हिंदी सक्ती लादल्याबरोबर रातोरात महाराष्ट्र एका मुखात उभा झाला. जे राजकीय पक्ष कधी अभिजात दर्जाबद्दल बोलले नव्हते ते रातोरात बोलले हिंदी सक्तीच्या विरोधात. ताबडतोब आम्ही अभिनंदन केलं सरकारचं हिंदी सक्ती लादल्याबद्दल. महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी भाषेच्या अंगाने ध्रुवीकरण छान घडवून आणून दिलं आम्हाला, अभिनंदन. मुख्यमंत्र्यांनी 22 एप्रिलच्या आधी जाहीर केलं या सगळ्या पार्श्वभूमीवर की हिंदी अनिवार्य नाही. आम्ही विचारलं हिंदीचं अनिवार्य नाही, शासन निर्णय कुठे आहे? महिना झाला होत आला, आता अजूनही शासन निर्णय नाही निघालेला, तोंडी चालू आहे. दर 3 दिवसांनी आम्ही पत्र लिहितोय, पाठपुरावा करतोय. शालेय शिक्षण मंत्र्यांनी परवा सांगितलं की 3ऱ्या भाषेच्या संबंधात अभ्यास चालू आहे. म्हणजे काय? म्हणजे तुम्ही हिंदी अनिवार्य नाही म्हणणार, 3री भाषा अनिवार्यच ठेवणार, आणि उद्या मागच्या दारांनी हिंदी आणि संस्कृत शिवाय इतर विषय शिक्षकच नाहीत म्हणून हिंदी आणि संस्कृत या दोन्ही पुन्हा सक्तीच्या करणार आपोआपच. आम्ही असं म्हटलं की हिंदी अनिवार्य असेल हे वाक्य गाळून नाही चालणार. हिंदी सहित कुठलीही 3री भाषा अनिवार्य नसेल त्या मुलांवरती.
खरं तर इंग्रजीची सक्ती नकोच होती ना. डॉक्टर अशोक केळकरांपासून सगळ्या तज्ज्ञांनी विरोध केला होता इंग्रजी सक्तीलाही. आजही रमेश पानसे नेतृत्व करतायत, 22 संघटना उठून उभे आहेत. 9 मेला या म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षासारखा पक्ष जो भाषा साहित्य संस्कृतीवर कधी बोलला नव्हता, तो हे सगळे प्रश्न घेऊन उभा आहे. मराठी समोरची आव्हानं आज 27 जिल्ह्यांमध्ये त्यांनी निदर्शनं केली, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं दिली. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडतात त्या वाचवा, पटसंख्येच्या कारणावरून शाळा बंद पडू देणार नाही, तुम्ही आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करा. अभिजात दर्जाचे कुठलेही लाभ विशद होत नाही आहेत, ते काय आहेत ते सांगा. हिंदी सक्ती रद्द करा, तिसरी भाषा अनिवार्य नको. मुंबईमध्ये मराठी अभ्यास केंद्रांनी, सुभाष देसाई होते त्या सभेला, त्यांनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न आणणार आहोत विधिमंडळामध्ये. ही जी गेल्या 15 वर्षामध्ये मराठी विषयक जागृती झालेली आहे, आज मराठी समोर सगळ्यात मोठी आव्हानं काय काय उभी आहेत. 90 वर्षापासून आपण एक मागणी करतोय की मराठी ही आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विकास, रोजगार याच्या संधी निर्माण करणारी भाषा व्हावी. कारण मराठीचं राज्यच आपण त्याच्याकरता निर्माण केलं होतं. 106 हुतात्मे त्याच्याकरता झालेले होते. आजही मराठी ही जर इंग्रजीची जागा घेत नसेल आणि आजही या राज्याचे मंत्री, उपमुख्यमंत्री जर इंग्रजी हीच ज्ञानभाषा आहे आणि विकासाची भाषा सांगत असतील, तर मराठी ही कधी ज्ञानभाषा, विकासाची, रोजगाराची भाषा कोण करणार. एकीकडे मराठी भाषा धोरण हे सुद्धा तुम्ही 10 वर्ष अडवून ठेवलं. 3 समित्यांसमोर ते धोरण कारण नसताना पुन्हा पुन्हा मांडलं. नागनाथ कोतापल्ले समिती झाली, मोरे झाले, आमच्यासमोर तिसऱ्यांदा आलं. आणि भाषा धोरणामध्ये लिहिलेलं आहे की महाराष्ट्र हा प्राधान्याने आणि प्रामुख्याने सर्व सार्वजनिक व्यवहार मराठीतून करेल, हे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं उद्दिष्ट आहे शिक्षण मातृभाषेतून द्यायचं. आपले शालेय शिक्षण मंत्री आणि सरकार संपूर्ण दिशाभूल करून आपल्याला हे सांगताय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या उद्देशाप्रमाणे तिसरी भाषा अनिवार्य करणं आवश्यक होतं, म्हणून हिंदी सक्तीची केली. कुठे म्हटलं केंद्राने हिंदी सक्तीची करा? कुठे आहे निर्णय? कधीच म्हटलेलं नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने. तुम्ही का दिशाभूल करताय आमची? उलट राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने हे म्हटलंय की मातृभाषेतून शिक्षण द्या, त्याच्यावर तुम्ही काहीच बोलत नाहीये. आम्ही तुम्हाला 90 वर्षापासून एक असं मराठी अपारंपरिक विद्यापीठ मागतोय की जे सगळ्या विषयांचं सगळ्या स्तरांवरती मराठी माध्यमातून अध्यापन करेल. आणि तुम्ही जाणीवपूर्वक ते टाळून कोणतं मराठी विद्यापीठ देता आणि दिशाभूल करताय की जणू काही मागणी पूर्ण झाली. तुम्ही अमरावतीला, रिद्धपूरला ते राजकीय कारणांसाठीच आहे एक विद्यापीठ स्थापन करून दिलं. कशाचं? साहित्याचं. कोणी मागितलं होतं? जसं संस्कृतनी कोणीच मागितलं नव्हतं दर्जन तुम्ही दिला. मागितलंच नाही ना आम्ही तुम्हाला. जे मागितलं नाही ते का लादताय आमच्यावरती? अरे प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचेच विभाग आहेत. त्याचा विस्तार करणाऱ्या विद्यापीठाचं काय करायचं आम्हाला? एक अध्यासनासारखं विद्यापीठ साहित्याचं केलंय तुम्ही. मराठीला आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, रोजगार, विकासाच्या संधीची, उन्नतीची भाषा इंग्रजीच्या जागी करणं ही दत्तवामन पोद्दारांपासूनची मागणी आहे. नागपूरच्या संमेलनातली आहे 1933च्या पहिल्यांदा. तिचा आम्ही पाठपुरावा करतोय. फक्त त्याचे प्रारूप देऊन झाले. आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठाचं कायद्याचं प्रारूप देऊन झालं. मराठीला आधुनिक तंत्रज्ञान, ज्ञान, विज्ञान, रोजगार, विकासाच्या संधीची भाषा करणं हे मोठं आव्हान आहे, जी सरकारला करायचं नाही आणि जी इंग्रजीलाच ठेवायची आहे. मोठं आव्हान आहे मराठी समोरचं. 14,000 मराठी माध्यमाच्या शाळा, 20 पटसंख्येच्या खालची शाळा बंद पडू देणार नाही हे दीपक केसरकरांनी आश्वासन दिलं होतं. सरकार आश्वासन देते, व्यक्ती नसतं देत. पुढच्या सरकारला ते पाळायचं असतं, कारण सरकार असतं ते, पक्ष नसतो तो. कुठे गेलं ते आश्वासन? मुंबईमध्ये 50 मराठी माध्यमाच्या शाळांना टाळं लागल्याची बातमी परवा येऊन गेली. 68,000 विद्यार्थी मराठीचे कमी झाले. मराठी विषयाचे विद्यार्थी कमी होतात महाराष्ट्राच्या राजधानीत. हे आव्हान नाहीये मराठी समोरचं.
मराठी माध्यमांच्या शाळांच्या इमारती पाणी गळतं आणि इंग्रजीच्या चकचकीत होतात. मराठी माध्यमांच्या शाळा विना अनुदानी तत्वावर सुद्धा चालवण्याची अनुमती दिली जात नाही. इंग्रजी माध्यमांच्या शाळांना अनुमती दिली जाते. कॉर्पोरेशनच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये तुम्ही CBSE इंटरनॅशनल अभ्यासक्रम NCERT, महाराष्ट्रात सुद्धा राज्य शैक्षणिक विकास संशोधन परिषद NCERT सारखी SCERT जी आहे ही गुंडाळून ठेवून तुम्ही NCERTची पुस्तकं आणि CBSEचे अभ्यासक्रम लावणार. राजवट काय केंद्राची आहे का महाराष्ट्रात, की मराठी राज्याची आहे? महाराष्ट्राच्या नावावर केंद्राचं राज्य चाललंय का इथे? शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने परवा ठणकावून सांगितलंय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे राज्यांवर लादता येणार नाही, हे राज्यांना ठरवायचं आहे. दक्षिणेतल्या राज्यांनी आधी जाहीर करून टाकलं की आमच्या भाषा साहित्य संस्कृतीच्या हिताचं नाही, आम्ही राबवणार नाही. महाराष्ट्र का लोटांगण घालत ताबडतोब आम्हाला दिशाभूल करत सांगतोय की तिसरी भाषा अनिवार्य करायला अरे कोणी काय वाटेल ते सांगितलं असेल. आम्ही महाराष्ट्र राज्य चालवायला तुम्हाला निवडून दिलेलं आहे, केंद्राचं राज्य चालवायला निवडून नाही दिलेलं. तुम्ही मराठीच्या वतीने बोला ना की हे नाही आमच्या हिताचं, हिंदीसाठी नाही करणार आम्ही. तिसरी भाषा अनिवार्य करणं बालमानसशास्त्र शिक्षण तज्ञ आमच्या सांगतायत की नाही आहे योग्य, नाही करणार आम्ही. का नाही सांगू शकत आहे तुम्ही ठणकावून? आम्हाला घेऊन चला, तुम्हाला नसेल सांगायचं तर, किंवा तुम्ही बाजूला व्हा, आम्ही सांगतो. तुम्ही सांगत नाही. तुम्हाला आम्ही निवडून दिलं ना त्याच्याकरता, आमच्या भाषेचं आमचं राज्य चालवण्याकरता. आमच्या भाषेचं तुम्हाला काय हिंदीचं आणि इंग्रजीचं जतन, हिंदी आणि इंग्रजीचं जतन संवर्धन करणे आणि मराठीचं पूर्णपणे अवमूल्यन करणे हे जे आव्हान आहे सगळ्यात मोठं आव्हान आहे. 25,000 शिक्षक परवा अतिरिक्त झाले. शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. उच्च न्यायालयाने सांगितलं की अशी मनमानी करता येणार नाही. असे कसे अतिरिक्त होत आहेत ते? कालपर्यंत नव्हते. कालपर्यंत तुमच्याकडे 2024 मध्ये इतक्या 25,000 व्हॅकन्सी होत्या शिक्षकांच्या, आज अतिरिक्त कसे झाले? केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालय सांगतं की तुम्हाला हिंदी शिकायची असेल दिल्लीत जा, सक्तीची नाही करता येणार महाराष्ट्रात, धोरण लादता येणार नाही. मग सर्वोच्च न्यायालय एक सांगताय, उच्च न्यायालय एक सांगताय, सरकार का सांगतंय दिशाभूल करत आपल्याला? मराठीचं हे काय मराठी प्रेमी सरकार आहे की मराठी विरोधी सरकार आहे? तुम्ही मराठी राज्यात मराठीच्या रक्षणासाठी आहात, जतन संवर्धनासाठी आहात, हिंदीच्या आणि इंग्रजीच्या नाही. दुर्दैवाने आमचे विचारवंत लेखक, कलावंत, तथाकथित संमेलनाध्यक्ष, उच्च विद्या विभूषित का ठणकावून विचारत नाही आहेत मराठीच्या वतीने? हे आमच्या साहित्य संस्था मुख घेऊन बसतात. मी तर मिलिंद जोशीचं अभिनंदन केलं. महामंडळाचा अध्यक्ष झाल्याबरोबर त्यांनी आमच्या भाषेत पहिल्यांदा घोषणा केली की हिंदी सक्ती करणार असेल तर आम्ही आंदोलन करू. आम्हीच आंदोलन केलं होतं मिलिंद जोशीला घेऊन आझाद मैदानावरती. या भाषेत बोलायला शिकल्या पाहिजे आपल्या साहित्य संस्था, आपल्या सार्वजनिक संस्था, मराठी भाषिक लोक. आणि मराठी भाषेचा प्रत्येक माणूस हा मराठीचा अँबॅसेडर आहे. त्याच्यासाठी काही मंत्र्यांची, नामदारांची, खासदारांची गरज नाही आहे. भाषा माझी आहे, जतन संवर्धन मला करायचं आहे, राज्य माझं आहे आणि ते करण्यासाठी मी तुम्हाला निवडून दिलेलं आहे. जे तुम्ही करत नसाल तर तुम्हाला मी जाब विचारलंच पाहिजे. तुम्ही उत्तर द्या की देऊ नका, माझं काम आहे, मी रोज विचारीन, माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. पण हे किती लोक करतात? गेल्या 15 वर्षामध्ये आमचा अनुभव असा आहे की जे करत नव्हते ते करायला लागलेले आहेत. त्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे, सजगता वाढलेली आहे, कारण मराठी समोरची आव्हानं वाढलेली. मराठीच्या अवनतीची अनेक कारणं आहेत. भाषेची अवनती केव्हा होते? जेव्हा दुसऱ्या भाषेमध्ये विद्यार्थी अधिक पास होतात आणि स्वभाषेमध्ये अधिक नापास होतात. 6,738 विद्यार्थी 10वीला इंग्रजीत नापास झाले. आनंदाची गोष्ट नाही आहे, कारण 68,000 मराठी विषयामध्ये नापास झाले ही लाज वाटण्याची गोष्ट आहे. मराठी राज्यात किती पट मराठी इंग्रजी सक्तीमुळे झालेली दोन्ही भाषांची अवनती, 2 पिढ्या भाषेच्या संबंधात अभ्यासक्रमांमधून
मानव केंद्री, सामाजिक शास्त्र केंद्री विषय जे आहे ते शिकवण्याची गरज नाही, ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक, विवेकी नागरिक, सहिष्णू नागरिक, राज्यघटनेला अपेक्षित असलेला समाज निर्माण करणारे विषय हे जवळजवळ शिक्षण क्रमामधून हद्दपार होत आहेत. भाषा हा त्यातला महत्त्वाचा आहे आणि स्वभाषा हा त्याहून महत्त्वाचा आहे. मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडणं, मराठी माध्यमांच्या शाळा 75,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. कुठे जाणार आहेत कुटुंब त्यांची? त्यांच्या निवृत्ती वेतनाचे प्रश्न वेगळे, वेतनाचे प्रश्न वेगळे. 32,000 गावांमध्ये एक ग्रंथालय नाही आहे. 40 वर्षापासून गाव तिथे ग्रंथालय घोषणा आहे. 27,000 ग्रामपंचायती या ग्रंथालया विना आहेत. कशी पोचणार आहे मराठी? मराठी जगली तर साहित्य जगेल, तर साहित्याचे विषय जगतील, तर शिक्षकांच्या नोकऱ्या जगतील, तर प्राध्यापकांच्या नोकऱ्या जगतील. न्यायालय कधी मराठीमध्ये बोलणार आहेत? अजूनही इंग्रजी हीच अधिकृत भाषा आहे ना न्यायालयांची. काही न्यायालय दुय्यम मराठीतून निकाल द्यायला लागले अनेक वर्षांपासून. आमच्या शांताराम आठवले, ज्यांचा नावाचा मला मराठी आग्रही पुरस्कार दिला मराठी अभ्यास केंद्राने, न्यायालयीन मराठीसाठी माणूस आयुष्यभर झटत राहिला, न्यायालयात मराठीच्या वापरासाठी. मोठं आव्हान आहे मराठीसमोर. सामान्य माणसाला कळणाऱ्या भाषेत अद्याप भाषिक राज्य न्याय देऊ शकत नाही. अहो, त्या गोंडी माणसाला, त्या कोलामी माणसाला त्याच्यावर कुठला खटला दाखल झालाय, वकील कोणत्या भाषेत बोलतोय, जज काय सांगतोय, काहीच कळत नाही ना मराठीत बोलला तरी. मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे, हे शिक्षण हक्क कायदा सांगतो, हे भारतीय राज्यघटना सांगते. मातृभाषा तर खूप दूरची गोष्ट आहे. तुम्ही जर राज्यभाषेत शिक्षण देत नाहीये सगळ्या विषयांचं, अजून मराठी जगायची असेल तर ती आधुनिक व्हावी लागेल, नुसती अभिजात होऊन चालणार नाहीये. आणि आधुनिक व्हायची असेल तर सगळे विषय, सगळ्या ज्ञानशाखांमधले, सगळ्या स्तरांवरचे हे जेव्हा मराठीतून त्याचं अध्ययन अध्यापन होईल असं आम्ही प्रारूप कायद्याचं करून दिलंय. तेव्हा कुठे मराठीत वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधले नवीन शब्द येतील, मराठी भाषा समृद्ध होईल, त्याच्यासाठी कोश समृद्ध होतील, मराठीच्या उपजीविकेच्या संधी वाढतील, शिक्षकांच्या, अध्ययनाच्या, अध्यापकाच्या, कोश निर्मितीच्या, ग्रंथप्रकाशनाच्या व्यवसाय वाढेल. मराठी भाषा जर तुम्ही या पद्धतीने वाढवली नाही आणि केवळ साहित्याची विद्यापीठं काढत राहिलात आणि साहित्याच्या भाषेचं एक रूप म्हणजेच मराठीचं सर्वश्रेष्ठ रूप हे जर बिंबवत राहिलात तर बोलींकडे लक्ष कधी देणार आहात तुम्ही? त्याचा मरू घातलेले आहेत. येत्या शतकाच्या अखेरीस जगातल्या 6,000 पैकी 3,500 भाषा मरणार आहेत. त्या कोण वाचवणार आहे? युनेस्को गेल्या 30 वर्षापासून मातृभाषा वर्ष, स्थानिक भाषा दशक जाहीर करताय. सदस्य राष्ट्रांना धोरणं करायला सांगताय म्हणून तुम्ही कागदावर फक्त धोरणं करताय. सांस्कृतिक धोरण 14 वर्ष झाले सतत पाठपुरावा करतोय. 14 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणामध्ये लिहिलेल्या एकही बाबीवर, एकही अंदाजपत्रकात एकही पैसा तरतूद नाही. 2दा पुनरीक्षण व्हायचं होतं धोरणात लिहिल्याप्रमाणे. महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी सतत मागे लागून एक पुनर्निरीक्षण समिती नेमली. ती परिवारातले काही लोक घेऊन आपल्या, बरं ती नेमली तर नेमली, त्यांनी जो अहवाल दिला त्यानंतर तरी आजपर्यंत काय केलं? सांस्कृतिक धोरण संनियंत्रण समिती स्थापन करा म्हणून सूचना आम्ही आशिष शेलारांना पत्र लिहिलं. आल्याबरोबर अजून किती दिवस झाले मोजा. कुठे गेली ती समिती? त्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सांस्कृतिक विकास मंडळ, विभागीय सांस्कृतिक विकास मंडळ नेमा, हे 2013 पासून आम्ही सांगतोय. जर तुम्ही धोरणं करता पण त्याच्यात अंमलबजावणीची यंत्रणाच नाही. मराठी राजभाषा अधिनियम, सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर होत नाही. गुजराती, घाटकोपरची भाषा गुजराती आहे सांगणारे विद्वान लोक येऊन जातात. आपण आरडाओरडा केल्यावर मग मागे फिरतात. LICचे फॉर्म गुजराती भाषेत आणि इंग्रजीत दिले जातात. आपण आरडाओरडा केल्यावर दुसऱ्या दिवशी मराठीमध्ये मिळतात ना. आपण सजग नाही आहे आपल्या भाषेबद्दल. आपण उठून उभे राहत नाही आपल्या भाषेबद्दल. आपण आपली भाषिक मानवाधिकार, लिंग्विस्टिक ह्युमन राईट
मागितला युनेस्कोनी. आपण जे काम करतोय ना, हे भाषिक मानवाधिकाराचं काम आहे. आपण गंमत नाही करत आहे, वेळ नाही घालवत आहे नुसता. हा ह्युमन राईट आहे. भाषा जगली तर संस्कृती जगेल. भाषा ही माझी ओळख आहे, आयडेंटिटी आहे, माझ्या वेगळेपणाची, माझ्या समाजाची, माझ्या समूहाची, माझं संचित आहे. नुसतीच परंपरा नाही आहे. पण ती नुसतीच फ्रेम करून ठेवण्याची गोष्ट नाही आहे, ती आधुनिक व्हायला पाहिजे. एकाच वेळेला तिचं अभिजात रूपही टिकलं पाहिजे आणि त्याच वेळेला ती आधुनिक होईल याच्यासाठी राज्याची धोरणं राबवणाऱ्या यंत्रणा निर्माण केल्या गेल्या पाहिजे. तुम्ही कागदावर धोरणं ठेवता, यंत्रणा एकही नाही. आम्ही तर म्हटलं मराठी भाषा विभाग बंद करून टाका, त्याचं रूपांतर मराठी राजभाषा विभागात करा. जसा केंद्रामध्ये हिंदी राजभाषा विभाग आहे, प्रचंड काम केलं हिंदीसाठी त्यांनी. केंद्रामध्ये मराठीचा अधिकारी नेमा प्रत्येक महाराष्ट्राच्या कार्यालयात. मराठीमध्ये मराठी भाषा अधिकारी आणि मराठी कक्ष निर्माण करा. मराठीत व्यवहार होतो की नाही बघण्याकरता. ही आव्हानं आहेत मराठी समोरची. मराठीचा जो वापरच झाला नाही प्रत्यक्षामध्ये, शासकीय स्तरावर, तुमच्या माझ्याही स्तरावर, कुटुंबाच्या स्तरावर, सार्वजनिक स्तरावर, आणि तो होतो की नाही याबद्दल जर दक्षता समित्यात जिल्हा मराठी समित्या निर्माण केलेल्या आहेत शासन निर्णयाने. आम्ही म्हटलं की त्या जिल्हा सगळ्या समित्या ज्या आहेत त्यांचे अहवाल ठेवा ना आमच्या समोर, राज्याच्या भाषा सल्लागार समितीसमोर. दर महिन्याला 3 महिन्याला काय काम केलं त्यांनी कळू देत ना आम्हाला. नुसत्या समित्या करून काय करणार आहे? त्या त्या जिल्ह्यामध्ये मराठी विषय काय काम होत आहे, काय अन्याय होतोय, आम्ही तक्रार करू तरच तुम्ही लक्ष देणार का? तो एक जिल्हाधिकारी 428 समित्यांचा सेक्रेटरी असतो. तुम्ही तर त्याला माणसंच देणार नाही, स्टाफ देणार नाही, यंत्रणा निर्माण करणार नाही, लोकांना प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये सहभागी करून घेणार नाही, तज्ज्ञांना विचारणार नाही, शहाण्या माणसांना बाजूला ठेवाल आणि सरकारी शहाणे जेवढे असतील 4 पदरी बाळगलेले त्या राजभाटांच्या भरोश्यावरती गुणगान गाऊन घ्याल. अशाने राज्य नाही चालू शकत, अशाने भाषा टिकू शकत नाही. तुमची नियत पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे. गेल्या 15 वर्षामध्ये अभिजात दर्जाच्या निमित्ताने आपल्याला महाराष्ट्राची राजकीय पक्षांची नसलेली राजकीय इच्छाशक्ती जागवता आली आहे. हे खूप मोठं यश आहे. हे जे यश आहे हे जर टिकवून ठेवायचं असेल तर आपल्यापैकी प्रत्येकाला, भाषा आपली प्रत्येकाची आहे. श्रीपाद भालचंद्र जोशीची एकट्याची नाही आहे, मुठाणेची एकट्याची नाही आहे, होगाड्यांची एकट्याची नाही आहे, मनोरंजन मंडळाची एकट्याची नाही आहे. जसा दक्षिणेतला भाषिक स्वाभिमान हा प्रत्येकाला आहे. शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. तो का आहे? त्याला कारण, दक्षिण म्हणजे मद्रास प्रॉव्हिन्स होता आणि मग सगळी राज्य ही मद्रास प्रॉव्हिन्समधून वेगळी झाली. पण द्रविड संस्कृती आणि त्यांची देवनागरीपासून भिन्न असलेली लिपी या वेगळेपणामुळे दक्षिणेतला बहुजन विवेक जो आहे, ज्याच्यातून बहुजन राज्य करता येतो, हा कशाच्या पायावर उभा आहे? तो आहे रामस्वामींनी, पेरियारनी 1930 पासून सुरू केलेलं जे आत्मसन्मान आंदोलन होतं. या आत्मसन्मान आंदोलनाचा पाया होता की भाषा, साहित्य, संस्कृती ही माझी आहे, बहुजनांची आहे. हे कोणाही उच्चवर्णीयांची नाही आहे, उच्च जातींची नाही आहे. जे आपल्याला महाराष्ट्रात शिकवलं गेलं की भाषा संस्कृती ही केवळ 3.5% आहे. कोण 3.5%? फक्त ब्राह्मणांची? भाषा ही नेहमीच बहुजनांची असते. आणि ज्या मराठीला, ज्या महाराष्ट्री प्राकृतला आज 2500 वर्षाचा जो दर्जा मिळाला आहे तो केंद्राने दिल्यामुळे नाही मिळाला. मराठी अभिजात असल्यामुळे तुम्ही तो दर्जा दिलेला आहे. कारण 2500 वर्ष तिने हे सिद्ध केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? 11व्या शतकापासून 12व्या शतकापासून जे संत आंदोलन चाललेलं आहे त्यांनी टिकवली मराठी. वारकऱ्यांनी टिकवली मराठी. संप्रदायांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या टिकवली आहे मराठी, आजही टिकवत आहेत. हे त्यांची आहे. त्यांना हा बहुजातता, अभिजातता नाही आहे. ही मराठीची बहुजातता आहे. हा बहुजात दर्जा आहे, नुसता अभिजात दर्जा नाही आहे. हा बहुजन विवेकाला मिळालेला दर्जा आहे. परंतु दक्षिणेतलं राजकारण हे जसं भाषा, साहित्य, संस्कृतीच्या, बहुजन विवेकाच्या आणि ती माझी आहे हे बहुजन समाजाच्या गळी तिथल्या बहुजन विवेकी राज्यकर्त्यांनी उतरवलं
आणि ते सगळेच भाषा, साहित्य, संस्कृती, कला या आंदोलनातून आलेले नेते आहेत. याचं नेमकं वेगळं चित्र महाराष्ट्रातलं आहे. इथे सगळे नेते हे सामंतवादी आहेत बहुजनांचे. ज्याला इंग्रजीत फ्युडल असा शब्द आहे. त्यामुळे आणि ती इंग्रजी ही बहुजन समाजाला विकासाची भाषा सांगतात, मराठी सांगत नाहीत. हे मराठी समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे, हे राजकीय आव्हान आहे. त्यामुळे मराठी समोरची आव्हानांचं जे स्वरूप आहे ते अधिक किचकट होत चाललेलं आहे. त्यामुळे आपली भाषिक साक्षरता, राजकीय साक्षरता, आर्थिक साक्षरता ही वाढवावी लागेल. कारण या एकाच नाण्याच्या बाजू आहेत सगळ्या, यात काहीही भिन्न नाही आहे एकमेकांपासून. आणि या अभिजात दर्जाच्या निमित्ताने या ज्या चर्चा गावोगावी गेल्या 10-15 वर्षात आम्ही याच्यावर खूप लिहिलं, भरपूर प्रबोधन झालं, भरपूर लोक याच्यामध्ये विचार करायला लागलेले आहेत, आपापल्या अंगाने बोलू लागलेले आहेत, लिहू लागलेले आहेत. आपल्यातला प्रत्येक जण ही भाषा माझी आहे या जाणीवेने जोपर्यंत आपल्या भाषेच्या जतन, संवर्धन आणि रक्षणासाठी सारख्याच कळकळीने आणि तळमळीने उभा राहणार नाही, तोपर्यंत मराठीच्या आव्हानांचा सामना केवळ 4 लोक आमच्यासारखे करू शकतील याच्यावर माझा विश्वास नाही. माझा विश्वास हा लोकशक्तीवर आहे आणि तो ठाम आहे. त्याला 10 वर्ष लागतील, 15 वर्ष लागतील, कदाचित अजून 5-10 वर्ष जास्तीची लागतील, पण हा विवेक नक्की जागृत होईल. आणि त्याच्यासाठी मी केंद्र सरकारचं आभार मानतो की 10 वर्ष त्यांनी मराठीचा अभिजात दर्जा अडवून ठेवून आम्हाला मराठी विषयक महाराष्ट्रामध्ये अस्मिता जागृतीचं आंदोलन चालवायला संधी दिली. हिंदी सक्ती लादणाऱ्या सत्तेचे आभार मानतो की त्यांनी ही सक्ती लादल्यामुळे महाराष्ट्राचा मराठी भाषिक स्वाभिमान पुन्हा एकदा आम्हाला संघटित करण्याची संधी मिळाली. आता आपल्याला जे नको आहे ते नकोच आहे आणि जे हवं आहे ते हवंच आहे. हा मराठी भाषिक आग्रह आपण जितका अधिक वाढवू तेवढी आपण मराठीच्या आव्हानांचा सामना अधिक सक्षमपणे करू शकू. धन्यवाद. नमस्ते. साहित्य लेखनासाठी भाषा कशी वापरावी, म्हणजे बोली भाषा असावी की प्रमाणित भाषा असावी? कोणाचं काही आहे का, म्हणजे सगळं एकत्र करू? प्रश्न असा होता की आमच्यासारखे जे तरुण आहेत त्यांना मराठी भाषेबद्दल जर एकत्र येऊन काही करायचं असेल तर मार्गदर्शन तुम्ही काय कराल त्यासाठी? काही करायचं म्हणजे एकत्र येऊन आता जे तुम्ही म्हणताय की एकत्र येऊन घरामध्ये मराठी बोलायला सांगायला पाहिजे, हे करायला पाहिजे, बँकांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे, तसं एकत्र येऊन गावोगावी असेल किंवा त्याचं काही ग्रुप्स आहेत का आम्ही जॉईन करू शकतोय, अशा काही गोष्टी असतील की तुम्ही त्याचं मार्गदर्शन करा. बरं, अजून काही? बरोबर. जनतेकडे वळलं पाहिजे काही एकंदरीत मोहिमेचं असं मला आता वाटतंय. आणि आजचं प्रकरण थोडं जडच झालंय सरांचं. नाही, ठीक आहे, कळलं मला. आपल्या इचलकरंजीमध्ये बरेच परप्रांतीय असतात. गेली 40 वर्ष झाले ते इथे स्थायिक झालेले आहेत, पण अजूनसुद्धा आम्हाला त्यांच्याशी बोलताना हिंदीमध्ये बोलावं लागते, त्यांना मराठी बोलता येत काय 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 कोणाशी? इचलकरंजीमध्ये बरेच परप्रांतीय आहेत. कळलं मला. तर त्या लोकांशी आम्हाला बोलताना मराठीत बोलता येत नाही. ते लोक 40 वर्ष झाले इथं स्थायिक असून म्हणजे पण तुमचा मुद्दा कळला मला. अच्छा, तर असा म्हणजे प्रॉब्लेम आला. ठीक. पहिला यांचा प्रश्न होता साहित्य कसं लिहायचं, कोणत्याही भाषेत आणि कसंही लिहायचं, हे त्याचं उत्तर आहे. ज्याला लिहायचं असेल त्याने आधी सुरुवात करावी. काय चुकीचं काय बरोबर हे लिहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यामुळे तुमचं उत्तर इतकंच आहे. तुझा प्रश्न होता नाही त्यांचा काय करू शकतो. मराठी राजभाषा अधिनियम नावाचा एक प्रकार आहे महाराष्ट्रात, आणि तो वेबसाईटवरती मराठी राजभाषा अधिनियम म्हटलं की हात मिळतो, त्याची प्रिंट काढायची, 2 रुपयामध्ये प्रिंट काढून मिळते. आपल्याकडे प्रिंटर नसलं तरी तो आधी वाचायचा.
सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर कसा करायचा याचे शासनाचे काही निर्णय आहेत ते मिळवायचे. आणि इतकी मोठी चळवळ उभी होऊ शकते महाराष्ट्रात त्याच्यातून. मी तर म्हटलं प्रत्येक जिल्ह्यात मला 5 कार्यकर्ते पाहिजे आहेत, ते मिळत नाही आहेत अजून. 5च फक्त प्रत्येक जिल्ह्यात. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला मराठी राजभाषा अधिनियमाप्रमाणे हे 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 आहे, हे हे होत नाही आहे आणि हे हे करा अशी निवेदनं देण्याची चळवळ चालवा. अख्खा मीडिया तुमच्या मागे उभा राहील, तुम्ही प्रकाश झोतात याल आणि सगळ्या महाराष्ट्रात एक चेतना निर्माण होईल. कोण करणार आहे अंमलबजावणी? सरकार करत नाही. तुमच्या माझ्या 4 कार्यकर्त्यांना मर्यादा आहे. हे आंदोलन व्हायला पाहिजे. जोपर्यंत सार्वजनिक, तुम्ही जो प्रश्न म्हटला त्याच्याशीच हा संबंधित आहे की मला हिंदीत बोलावं लागतं. कोणी सांगितलं तुम्हाला बोलावं लागतं? तुम्ही बोलता, नका बोलू, मराठीत बोला ना त्याच्याशी. मी आतापर्यंत हॉटेलमधल्या 40 वेटरला मराठी बोलायला शिकवलं आहे शांतपणे, शिवीनं देतो त्यांना. तू माझ्या गावात नोकरी करतो आहेस ना, मला तुझी भाषा कळत नाही आहे, मी काय बोलतो तुला कळत आहे का? तर तो नाही असं म्हणतो. तू नाही म्हटलं म्हणजे तुला कळलं नाही मला काय म्हणायचं आहे. भाषा ही केवळ शब्दांनी कळत नसते, भाषा ही हावभावांनी कळते, भावभावनांनी कळते, गेस्चर लँग्वेज देहबोलींनी कळते. अर्ध काम तर तेच करतं. आणि हा जो मराठी माणसाचा आवडता सिद्धांत आहे ना की मला त्याच्याशी हिंदीत बोलावं लागतं आणि तो माझ्याशी मराठीत बोलत नाही, त्याची कारणं काय आहेत? त्याला काय यावं लागतं इथे? कारण त्याचं राज्य त्याला त्याच्या भाषेत रोजगार देत नाही. मल्याळम माणसासमोर हा प्रश्न का नाही आहे? कारण त्यांची धोरणं आपल्या लोकसंख्येला आपल्याच भाषेत किमान जीवनावश्यक गरजा पुरवणारी सुरुवातीपासून राहिलेली आहेत. आणि मल्याळम भाषेत कुठेही जातो, भाषा शिकतो ना तिथली, इंग्रजी शिकून घेतो. मराठी तर तो शिकला नाही तर तो काय करतो? संपर्क भाषेत बोलतो. एक लक्षात घ्या, भारतासारख्या भाषेमध्ये एक संपर्क भाषा ही गरजेची आहे आणि इंग्रजी ही कधीही संपर्क भाषेची जागा भारतात घेऊ शकत नाही, ती हिंदीच घेऊ शकते, त्याच्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु संपर्क भाषेने माझ्या भाषेचा बळी घ्यायचा नाही आहे. तुम्ही जो म्हणालात ना की त्याला मराठीमध्ये अमराठी भाषिकांना मराठी शिकवायची प्रचंड गरज आहे आणि इच्छा आहे. मी सरकारला अनेकदा सांगितलं की आमच्या ज्या साहित्य संस्था आहेत, महामंडळाच्या 10 संस्था आहेत भारतभर मिळून, या सगळ्यांना अमराठी भाषिकांना मराठी शिकवण्याची अधिकृत केंद्र म्हणून मान्यता द्या. आम्ही शिकवलेली जी प्रमाणपत्र आहेत त्याच्या आधारावर जे लाभ असतात ते 84% हे लाभ मिळत होते. त्या नोकऱ्यांमध्ये पदोन्नती इन्क्रिमेंट जे आहे त्याचं ते आमच्या सर्टिफिकेटवर मिळत होतं. 84 पासून ते बंद झालं, तेव्हापासून आम्ही लढतो आहोत. आता लढतही नाही आहे कोणी, विसरून गेले लोक हा लढा. जर तुम्ही अमराठी माणसाला मराठी ही दक्षिणेमध्ये त्याला कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम, किमान ज्याला फंक्शनल नॉलेज म्हणतात, वर्किंग नॉलेज म्हणतात भाषेचं, हे असलंच पाहिजे त्या राज्यामध्ये गेल्यावरती. जर तुम्ही त्याला ड्रायव्हिंग लायसन्स देताना जर या भाषेमध्ये किमान तुला इतकं वर्किंग नॉलेज असेल तरच मिळेल म्हटलं, तरच तो त्याच्यासाठी शिकेल ना, प्रयत्न करेल ना. पण त्याला ती शिकवण्याची यंत्रणा नाही आहे तुमच्याजवळ, ती तुम्ही निर्माण करू इच्छित नाही. कारण तुम्हाला त्याची जी एक गठ्ठा मतं असतात ना, तुम्हीच त्याला आणता, तुम्हीच ती मतं वापरता, म्हणून तुम्ही त्याला उपकृत करता तुमचे नेते. म्हणून म्हटलं भाषा आणि राजकारण वेगळं करता येत नाही. त्या माणसाला दोष देऊ नका, तो उपजीविकेसाठी देशात कुठेही जायचा त्याला अधिकार आहे. पण त्या राज्यांनी त्याच्यासाठी काय सोयी केल्या? मराठी कानाखाली आवाज काढा, कानाखाली आवाज काढून काय होणार आहे? तुम्ही त्या अमराठी माणसाला मराठी शिकायची इच्छा असताना मराठी शिकवण्याची काय सोय केली? तुमच्या पक्षांनी केली का? कानाखाली आवाज काढायच्या आधी का नाही केली? इतके वर्ष तुमचं राज्य होतं ना महाराष्ट्रामध्ये, कानाखाली आवाज काढून मराठी थोडी येणार आहे. मला केमिस्ट्रीच्या शिक्षकांनी हिंदी शिकवली आहे. भाषा शिकवण्याची आणि शिकण्याची यंत्रणा वेगळी असते. त्यामुळे त्या माणसाला दोष देता येणार आपल्या धोरणांमध्ये,
आपल्या जो अंमलबजावणीच्या यंत्रणा आहे त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला मी साधा उपाय सांगितला, हे एक आंदोलन उभं करा की महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर त्याच्यासाठी आधी थोडी मेहनत करावी लागेल, माहिती करून घ्यावी लागेल की सार्वजनिक राजभाषा अधिनियम का मोठं आंदोलन होऊ शकतो. हे केवळ राजभाषा अधिनियमाची अंमलबजावणी, जो मराठी राजभाषा विभाग निर्माण होत नाही हे आंदोलन उभं करा, महिन्याभरात मराठी राजभाषा विभाग उभा होईल. तरुणांनी पुढे येऊन काही केलं पाहिजे. अजून कोणाचा तुमचा मुद्दा होता काहीतरी? तुमचा मुद्दा जो आहे तो फार एकमेकात गुंतलेला आहे, तो याच्यातही गुंतलेला आहे. आपण मराठीला राज्यामध्ये मराठीशिवाय काम चालू शकतं हे जे राजकारण निर्माण केलं, गावोगावी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदापासून तर महानगरांपर्यंत घाटकोपरची भाषा गुजराती आहे, हे का म्हटलं गेलं? कारण मुंबई महानगरपालिकेमध्ये अमराठी मतांचं ध्रुवीकरण करून अधिकाधिक अमराठी माणसं निवडून आणायची आहे. कशासाठी? मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबईला केंद्रशासित करा असा ठराव संमत करून घेण्याचं राजकारण आहे. हे भाषेचं राजकारण इतकं एकमेकांमध्ये गुंतलेलं आहे. आपोआप नाही आलं घाटकोपरची भाषा गुजराती आहे, त्याच्या मागे एवढं मोठं षडयंत्र आहे की उद्या हे करून घ्यायचं आहे. म्हणून अमराठी मतांचं ध्रुवीकरण आपल्या पक्षाच्या बाजूनी करून घेणं त्याचं ते राजकारण आहे. म्हणून मराठी राजभाषा अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी न करणं, मराठी राजभाषा विभाग स्थापन न करणं, हे एकमेकात जरा मराठी माणसाला हे सगळं नीट त्यांनी कळून घेतलं पाहिजे. त्याच्याशिवाय हे प्रश्न आपोआप सुटणारे नाही आहेत. अजून काही? 2.25 तास अत्यंत तळमळीने सरांनी आपलं पूर्ण विवेचन केलेलं आहे. तिन्ही संयोजक संस्थांच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून आभार. आणि आपण सर्वजण या ठिकाणी आलात, संख्या कमी आहे पण तुम्ही आवर्जून आलात आणि थांबलात शेवटच्या प्रश्नोत्तरापर्यंत. आपल्या सर्वांचा मनापासून आभार. धन्यवाद.